सस्नेह नमस्कार. सर्व रसिक प्रेक्षकांचे व श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. मिरज विद्यार्थी संघाच्या यावर्षी असलेल्या 101व्या वसंत व्याख्यानमालेत आजचे हे 6वे शारदा पुष्प कैलासवासी विठ्ठलदाजी गिरवीकर आणि कैलासवासी राधाबाई विठ्ठल गिरवीकर यांच्या पवित्र स्मृतीस वाहण्यात येत आहे. हे सरस्वती सुमन व्याख्यानमालेत गुंफण्याकरिता प्रख्यात दाते पंचांग परिवाराचे मुख्य पंचांगकर्ते माननीय श्रीयुत अनंत धुंडीराज उर्फ मोहनजी दाते आज आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले आहेत. मी त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे. आजचा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आपणा सर्वांकरिता आवश्यक व सध्याच्या परिस्थितीने गरजेचा आहे असं मी म्हणेन. 21व्या शतकातील आचारधर्म हा आज विषय आहे. आजच्या धकाधकीच्या व तणावपूर्ण वातावरणामध्ये कोणत्या प्रकारचे धर्माचरण आचरले म्हणजे सुखी समाधानी आयुष्य जगता येईल याचे माहितीपूर्ण मार्गदर्शन आज त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला होणार आहे. पंचांग आपण नेहमी ऐकतो, पंचांग म्हणतो, पण पंचांग म्हणजे काय? थोडक्यात म्हणजे 5 अंगांची माहिती असलेले पुस्तक असं म्हणता येईल. म्हणजेच तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या कालगणना करणाऱ्या 5 अंगांची रोजची माहिती ज्यामध्ये असते ते पंचांग. आपले सर्व धार्मिक सण, व्रते, उत्सव हे सर्व तिथीवर अवलंबून असतात. याची संपूर्ण सखोल व अचूक माहिती पंचांगात दिलेली असते. असे हे पंचांग गेली 111 वर्षे दाते पंचांग हे घरोघरी पोचवत आहेत. त्याचा विस्तार देश परदेशातही झालेला आहे. त्यामुळे दाते पंचांग हे केवळ पंचांग नसून ती एक परंपरा आहे असे अभिमानाने म्हणावेसे वाटते. आज मितीला बाजारात अनेक पंचांगे उपलब्ध असली तरी दाते पंचांग हे आपले एक वेगळे महत्त्व टिकवून आहे. तो एक मानबिंदू आहे असे म्हटले तरी ते योग्य ठरेल. आदरणीय आजोबा तीर्थ नाना उर्फ लक्ष्मणशास्त्री दाते यांनी लावलेल्या रोपाचे रूपांतर वटवृक्षात त्यांचे वडील कैलासवासी धुंडीराज शास्त्री दाते व चुलते कैलासवासी श्रीधरपंत दाते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेले आहे. गेली 50 वर्षे आपण याचे सखोल अध्ययन केले असून सन 1995 सालापासून त्या संपूर्ण पंचांगकर्त्याची मुख्य जबाबदारी आजचे आपले व्याख्याते सांभाळत आहेत. सुप्रसिद्ध पंचांगाबरोबरच दिनदर्शिका, छोटे पंचांग त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे. सोलापुरातील ज्योतिष मंडळाचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ज्योतिषशास्त्रावरील सुलभ लग्न साधन, कुंडली साधन, धर्मशास्त्रीय निर्णय इत्यादी पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली आहेत. सर्वसामान्यांकरिता धर्मशास्त्र, रूढी, समज, गैरसमज, बहुविध गोत्रावळी ही पुस्तकेही त्यांनी प्रकाशित केलेली आहेत. विशेष म्हणजे एक उल्लेखनीय बाब सांगण्यासारखी 21 विद्वानांना एकत्र आणून त्यांच्या विचारमंथनाने 21व्या शतकातील कालाशी सुसंगत आचारधर्म मराठी, हिंदी व कन्नड भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे. आज ते पुस्तक आपल्या इथे उपलब्ध आहे. ते आपण त्याचा लाभ घेऊ शकता. भारतीय प्राचीन परंपरेला अत्याधुनिक माध्यम तंत्रज्ञानाची जोड देऊन हे पुस्तक जगभर उपलब्ध करून दिलेले आहे. विविध माध्यमांद्वारे लोकांच्या धार्मिक शंकांचे निरसन करणे, अध्यापनाबरोबरच अनेक शैक्षणिक व सामाजिक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेणे यामुळे त्यांचा फार मोठा जनसंपर्क आहे. 2014 साली दाते पंचांगाने आपला शतक महोत्सव साजरा केला. या सोहळ्याचे यशस्वी आयोजन आणि नियोजन श्रीयुत मोहनजी दाते यांनी केले होते. त्यांच्या या उत्तुंग धार्मिक व ज्योतिषविषयक कार्याची अनेक प्रतिष्ठित पुरस्कार व सन्मानाने त्यांचा गौरव करण्यात आला होता. त्यामधील काही पुरस्कारांचा प्रातिनिधिक उल्लेख मी करत आहे. भाग्यसंकेत परिवार पुणे या संस्थेचा ज्योतिषाचार्य म.दा. भट पुरस्कार, दिल्ली येथील कुंद भारतीतर्फे आचार्य भद्रबाहू पुरस्कार व ज्योतिष महर्षी ही पदवी त्यांना बहाल करण्यात आलेली आहे. पंडित मदन गोपाळ व्यास पुरस्कार, शाहू मोडक पुरस्कार, महाराष्ट्रातील मानाचा मोरया गोसावी पुरस्कार, भारत सरकारचे जे नेहमी राष्ट्रीय पंचांग प्रसिद्ध केले जाते
त्याची तपासणी करण्यासाठी ते नियमित मोहनजी दाते यांच्याकडे येत असते. आजचे आपले व्याख्याते श्रीयुत मोहनजी दाते यांचे आजोळ सांगली येथे आहे. त्यांचे जवळचे नातेवाईक आपल्या मिरज सांगलीमध्ये असल्यामुळे ते आपल्यातील एक आहेत असे मला सांगायचे वाटते. आपल्या क्षेत्रातील विद्वान व ज्येष्ठ असणाऱ्या श्रीयुत मोहनजी दाते यांच्या अत्युच्च विशाल कार्याचा परिचय करून देण्याचा मी अल्पसा प्रयत्न केलेला आहे. आज आपल्या व्याख्यानमालेचे 6वे पुष्प ते गुंफणार आहेत. त्यांच्या या व्याख्यानाच्या मार्गदर्शनाने आपले षडरिपू पूर्ण नष्ट जरी नाही झाले तरी कमी होण्यास निश्चित मदत होईल अशी मला खात्री आहे. आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल आगाय सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या व्याख्यानांचे श्रीयुत मोहनजी दातेंचे स्वागत करावे व त्यांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व पुस्तक रूपाने स्वागत व सन्मान करावा. स्मृतिचिन्ह. धन्यवाद. आजचे आपले व्याख्याते आदरणीय श्रीयुत मोहनजी दाते सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. धन्यवाद. मिरज विद्यार्थी संघ आयोजित या वसंत व्याख्यानमालेसाठी येण्याचा जो योग आला त्याचं कारण म्हणजे माझे 2 मावस भाऊ, एक शिरीष शोकिडवे आणि एक महेश बेडेकर मिरजेचे. या दोघांनी खूप आग्रह केला. गेल्या वर्षीपासून चाललं होतं पण योग यावा लागतो असं म्हणतात. तो योग यावर्षी आला. त्याचं कारण असं असेल की व्याख्यानमालेचे 111 वर्ष आहे आणि 111 वर्षाच्या दाते पंचांगाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी उपस्थित आहे. 111 वर्षापूर्वी माझ्या आजोबाने पंचांग कार्य सुरू केलं मगाशी सांगितल्याप्रमाणे. पुढे वडील त्याच्यामध्ये 1945 सालापासून कार्यरत झाले. त्यांच्यावर माझे चुलते पण त्याच्यामध्ये काम करू लागले. त्या काळामध्ये हे सगळं पंचांग घटीपाळातलं वेगळ्या गणित पद्धतीचं असं होतं. पण एक चांगली गोष्ट अशी आहे की सांगलीमध्येच 1920 साली एक ज्योतिष अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनाला त्याच्या आधी लोकमान्य टिळक या ठिकाणी उपस्थित होते, टिळक स्मारक मंदिरापाशी. आणि तिथं त्यांनी असं सांगितलं की पंचांग हा आकाशाचा आरसा असला पाहिजे. म्हणजे पंचांगात जे दिलेलं आहे ते आकाशात दिसलं पाहिजे. इतकं गणित हे आपलं त्या पद्धतीचं होणं हे आवश्यक आहे. आणि तो विचार मनाशी धरून ही सगळी पंचांगाची वाटचाल आम्ही पुढं चालू केली. त्यामध्ये अनेक सुधारणा केल्या आणि माझी स्वतःची या पंचांग कार्यातली 3री पिढी या ठिकाणी काम करते. मलाही आता याच्या ठिकाणी 50 वर्ष झालेली आहेत काम करताना. आणि माझ्या 4थ्या पिढीतले माझे चुलत बंधू, माझा मुलगा ओंकार दाते,
ही सुद्धा 4थ्या पिढीतली मंडळी पुढच्या या पंचांग कार्यामध्ये आहे. अशी 111 वर्षाची परंपरा आहे. मग हे पंचांगाचं काम करत असताना पंचांगात जे सण व्रत दिलेली असतात तर त्याविषयी वेगवेगळ्या शंका लोकांना यायला लागतात. पूर्वीच्या काळी शंका विचारण्याचं प्रमाण फारसं नव्हतं. सांगतोय ते करा एवढंच होतं. पण पुढच्या काळामध्ये जशी जशी पिढी थोडीशी धीट व्हायला लागली तशी ती आपल्या आईवडिलांना विचारायला लागली किंवा इतरांना विचारले हे असं का ते तसं का किंवा ह्या अडचणी आल्या तर त्यातनं काय मार्ग काढायचा. या सगळ्यामधून अनेक शंकांचं निरसन करता 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 त्या सगळ्या प्रश्नांना किंवा त्या शंकांना आपल्या प्रत्येक ग्रंथामध्ये प्रमाण मिळेल असं काही नाही आहे. कारण त्या काळातली जीवनशैली 200-400 वर्षापूर्वीची आणि आत्ताची जीवनशैली ह्याच्यामध्ये इतकं महत् अंतर पडलेलं आहे की ह्या सगळ्याची त्याच्यामध्ये काही सल्ला मार्गदर्शन मिळेल असं काही आपण म्हणू शकत नाही. अनेक गोष्टी आहेत. पण ह्या सगळ्याचा विचार जसा आम्ही केला 2019मध्ये तसा 1940मध्ये म्हणजे 1920पासून ते काम करत होते. त्यांना 20 वर्ष लागली. कारण त्या काळात हे कम्युनिकेशन नव्हतं. त्यावेळेस महामहोपाध्याय पावा काणे भारतरत्न त्यांनी धर्मशास्त्राचा इतिहास नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. कदाचित आपल्या लायब्ररीत असेल तर बघा. त्यांच्याबरोबर मिरजेचे दिवेकर शास्त्री, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, दातार शास्त्री, करंदीकर शास्त्री, श्रौताग्नी बापट ही सगळी मंडळी एकत्र आली आणि त्यांनी त्यावेळेस नवा हिंदू धर्म नावाचं असाच एक उपक्रम केला. आणि त्याच्यामध्ये ज्या अनेक गोष्टी त्यांनी नवा हिंदू धर्म म्हणून सांगितल्या त्यांचाच आधार ह्या पुस्तकातसुद्धा आम्ही घेतलेला आहे. पण तो काळ हा थोडासा अधिकच कर्मकांड पाळणाऱ्यांचा होता. विशेषतः बघा तुम्ही 2000च्या नंतर एवढा मोठा चेंज झालेला आहे सगळ्यांच्या जीवनशैलीमध्ये की मग प्रश्न पडायला लागले की नेमकं करायचं काय. आज आम्ही एकत्र राहत नाही आहे, वेगळे राहतो आहे. अमुक झालं तर काय करायचं, तमुक झालं तर काय करायचं. असंख्य शंका लोकांच्या कुणाला विचारायच्या त्यांनी. मग दात्यांना विचारा. त्यांच्या शंकांच्या या सगळ्या भांडवलावर या पुस्तकाची रचना आम्ही करण्यासाठी 2017पासून 2019पर्यंत 2 वर्षामध्ये आम्ही 10 सभा घेतल्या. आणि त्या 10 सभांमधून आत्ता 21व्या शतकामध्ये सुटसुटीत धर्माचरण आपल्याला करण्याची जर का आपण सगळ्या लोकांना काही गोष्टी सांगितल्या तर आपला धर्म टिकून राहील. हा विचार सांगत असताना आमच्याबरोबर कोण होते. काही नावं तुम्हाला माहिती होतील मी सांगितल्यावर. विद्यावाचस्पती शंकरजी अभ्यंकर, स्वामी गोविंद देव गिरी जे अयोध्या न्यासचे कोषाध्यक्ष आहेत, साताऱ्याचे विवेकशास्त्री गोडबोले, पुण्याचे प्रकाश दंडगे गुरुजी, अरुण वझे गुरुजी, त्र्यंबकेश्वरचे पाटणकर दीक्षित, आम्ही 2-3 पंचांग करते. 3 विदुषी पण आमच्या सभेमध्ये होत्या की ज्यांचा संस्कृतचा अभ्यास चांगला झालेला आहे अशा पण होत्या. आणि आम्ही या 2 वर्षामध्ये 10 सभा घेतल्या आणि प्रत्येक विषयावर सखोल चिंतन आणि मनन करून आत्ताच्या काळामध्ये आपल्याला त्यासाठी काय करता येईल. कितीतरी अशा गोष्टी आहेत बघा, आपण इतक्या बदललेलो, कुणी बदलल्या कशा बदलल्या आपल्याला कळल्या पण नाहीत. 9 वारीतून गोल साडीमध्ये, गोल साडीतून ड्रेसमध्ये, ड्रेसमधून आणि पुढे. आमचंही तसंच आहे. धोत्रामधून पॅन्टीमध्ये, पॅन्टीमधून बर्म्युडामध्ये. इतके फरक जे होत गेले. पण एका बाजूला आम्हाला घरात इतके संस्कार झाल्यामुळे आम्हाला हे पण करायचं आहे. सोहळं पण थोडंसं पाळायचं आहे. पूर्वीच्या लोकांनी सोहळ्याचा थोडासा खूपच अतिरेक केला होता.
म्हणजे काय ते सुतावर पाय पडला तरी जा आंघोळ करून ये, आणि काय कोणी शिवलं की लगेच हे करून ये, तो अतिरेक केल्यामुळं थोडंसे पुढची पिढी त्याच्यापासून लांब पळायला लागली. आणि ते केल्याशिवाय आपल्याला हे धर्माचं काम करता येणार नाही अशी एक धारणा व्हायला लागली. या सगळ्याचा परिपाक म्हणून आपण या पुस्तकाची रचना केली. अनेक गोष्टी आहेत, त्यामध्ये 16 संस्कारांच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या सगळ्यांची आपल्याला उत्तरं या पुस्तकामध्ये बऱ्यापैकी मिळतील. आता अगदी साधी गोष्ट घ्या, अनेकांना माहीत असलेली, मूल जन्माला आल्यावर आपण काय करायचे पूर्वी, तर पहिल्यांदा ज्योतिषाकडे जाऊन काय त्याचा दिवस काय, नक्षत्र काय याची माहिती घ्यायची. मग मूळ नक्षत्र आहे, मग त्याला सांगितलं जायचं की मूळ नक्षत्र हे वडिलांना वाईट, त्यामुळं त्याची मूळ नक्षत्राची जेव्हा शांती होईल त्याच्यानंतर त्या बाळाच्या वडिलांनी त्याचं तोंड पाहायचं, तोपर्यंत त्याने तोंड पाहायचं नाही. आता शक्य आहे का? आता इकडं ॲडमिट झाले की तिकडून लगेच निरोप जातो की तो 6 तासात तिथं हॉस्पिटलमध्ये दाखल होतो आहे, जन्माला आलेलं काय मुलगा मुलगी बाहेर निरोप आला की आज जाऊन सेल्फी काढून सगळीकडे त्याचं हे होतं आहे. आणि मग नंतर ज्योतिषाकडे जातात आणि विचारतात ते काय झालं म्हणून. मग आम्ही सांगतो मूळ नक्षत्र आहे. अरे बापरे, एक डोक्यात बसलेलं आहे, मूळ नक्षत्र वडिलांना वाईट, त्याच्या नाही तर त्याच्या आईच्या वडिलांच्या तरी डोक्यात असतं. मग आता काय करायचं? मग त्याला पर्याय काय करायचा हे या पुस्तकात दिलं आहे. कारण त्या काळात जे घडत नव्हतं ते आत्ता घडतं आहे. मग ते जे घडतं आहे त्याला आपण काहीतरी व्यवस्था दिली पाहिजे, ते सांभाळलं पण पाहिजे, सोडूनही देता येणार नाही. कितीतरी अशा गोष्टी आहेत, लग्न आहे, मुंज आहे, वास्तुशांत आहे. आता पूर्वीच्या काळी वास्तविक वास्तू म्हणजे घर बांधलं की ते घराची वास्तुशांत करताना एक हातभर खड्डा खणून त्याच्यामध्ये ते वास्तुपुरुषाची प्रतिमा ठेवली जायची. आता फ्लॅटमध्ये वास्तुशांत करतात, 4 इंचाचा स्लॅब आहे, मग ते करायचं का नाही करायचं? मग शास्त्राप्रमाणे म्हटलं तर कसं करणार? एक हातभर खड्डा खणून कसं करणार तुम्ही? मग करायचं नाही का? तर करायला तर पाहिजे. महत्त्व कशाला द्यायचं? वास्तुशांतीच्या विधीला महत्त्व द्यायचं. मग वास्तुनिक्षेप कसा करायचा बघू आपण, नाहीतर मग फ्लॅटची वास्तुशांतच होणार नाही. आता तसं होत नाही. एकाचे 2-3 फ्लॅट असतात, प्रत्येक फ्लॅटची वास्तुशांत करावी लागते. विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे. या सगळ्याचा विचार आत्ताच्या काळामध्ये करणं आवश्यक आहे. पूर्वी एकत्र कुटुंब होतं, 30-40 माणसांचं घर असायचं. हा नाही तर तो नाही तर ती, कुणी ना कुणीतरी मदतीला यायचे. आता तसं घडत नाही. आता आम्ही हे सगळं करत असताना काही लोकांशी चर्चा पण केली, आमच्यापेक्षा जे विद्वान आहेत त्यांच्याशी चर्चा पण केली, पण ते उत्तर नाही देऊ शकले. कारण आमच्याजवळ प्रमाण नाही. पण प्रत्येक गोष्टीला प्रमाण कसं मिळेल? 1950 साली ह्या मोबाईलचं ब्रोशर का नव्हतं? मोबाईलच नव्हता. मग ते मोबाईलचं ब्रोशर नाही म्हणून ते प्रमाण नाही असं म्हणायचं का? आम्ही त्यांच्याशी खूप गोष्टी बोललो. महर्षी अण्णासाहेब कर्वेंनी 175 वर्षापूर्वी पहिला विधवा विवाह केला. तोपर्यंत विधवांचा विवाह होत नव्हता. तिला सोवळं करून केस कापून तिला घरात सांभाळलं जायचं. पहिला विधवा केला. आज किती होत आहेत हे शास्त्रात सांगितलं आहे का? कुठं नाही सांगितलेलं. पण आज केलं जातं आहे की नाही? मग त्याची व्यवस्था लावली पाहिजे. घटस्फोटी स्त्रीचा पुनर्विवाह होत आहे. मुळात स्त्रीचा पुनर्विवाह ही संकल्पनाच आमच्या शास्त्रात कुठं नाही आहे. पण आज अशा घटस्फोटी स्त्रीचा पुनर्विवाह होत आहे. मग या सगळ्यांची व्यवस्था आपल्याला या
पद्धतीने करता आली पाहिजे. नाही तर नुसतं चाललं आहे ते चाललं आहे, पण त्याला मग प्रमाण काय असं जर विचारलं तर मग हे आम्ही पण त्यांना विचारू शकतो. मग त्यांच्याकडे काही उत्तर राहत नाहीत. आज आता आपण पाहतोय की 90% घरामध्ये मासिक धर्माचं पालन होत नाही, करू शकत नाहीत. मग फक्त सणवार आले की मग त्यावेळेस असं होतं की ते करावं लागतं. अगदी मुली म्हणतात, हे काय आम्हाला सांगता तुम्ही 4 दिवस बाजूला बसायला, शक्य नाही आहे. पूर्वीच्या काळी असं नव्हतं, तुम्ही अनुभवलेलं आहे. पण आता तसं घडत नाही. मग घरामध्ये एखादा सण असेल, गौरी आणल्या तोपर्यंत काही नव्हतं. गौरी आणल्या आणि मासिक धर्माची सुरू झाली. पुढं करणार कोण? विभक्त कुटुंब आहे, घरात दुसरी बाई नाही, गौरी तर आणलेल्या आहेत. मग पुढचं गौरी पूजन, विसर्जन, त्याचं भोजन हे सगळं करणार कसं? या सगळ्याचा विचार या पुस्तकामध्ये आम्हाला करावा लागला आहे की जी वेळ पूर्वीच्या काळी येत नव्हती. आणि या सगळ्याचा विचार करून आपण 21व्या शतकातील काल सुसंगत, हे त्याचं नावच तसं दिलेलं आहे, 21व्या शतकातील काल सुसंगत. आता 22व्या शतकात काय होईल ते आमची मुलं बघतील पुढं, आणखीन काय त्याच्यामध्ये बदल करायचे असतील तर. पण हे करणं आवश्यक असतं. काळाप्रमाणे प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होत गेलेत, आपल्या जीवनशैलीमध्ये, राहणीमानामध्ये. मीच एका शास्त्री पंडितांना प्रश्न केला होता की सोलापूरला 6 दिवसांनी पाणी येतं. मी जेव्हा विचारलं तेव्हा, आता 5 दिवसांनी येत आहे. मग सूतक असताना त्या नळाला आलेलं पाणी आम्ही सूतकामध्येच ते पाणी भरणार आणि पुन्हा सूतक निवृत्तीचं स्नान त्याच पाण्याने करणार. काय करायचं काय? पूर्वीच्या काळी हे घडत नव्हतं. घरी आड असायचे, आणखीन काही गोष्टी असायच्या, रोज पाणी यायचं असं आपण म्हणू. त्याला उत्तर नाही ना. तेव्हा मला कांचीच्या शंकराचार्यांनी सांगितलं, मोहनजी हिंदीमध्ये बोलले ते म्हणले की त्याच्या जेव्हा सूतक निवृत्ती असेल त्याच्या आदल्या दिवशी रात्री दुसऱ्याकडनं त्याच्यावर तुळशीचं पान टाकून घ्या किंवा त्याच्यावर दर्भ ठेवा. म्हणजे कुठेतरी एक शुद्धी प्रक्रिया आपल्याला त्यांना दिली पाहिजे. एक लक्षात घ्या, कधी पण पावित्र्य ही केवळ मानसिक संकल्पना आहे आणि स्वच्छता हे प्रॅक्टिकल आहे. जे स्वच्छ आहे ते पवित्र असेल असं नाही, आणि जे पवित्र आहे ते स्वच्छ असेल असं नाही. म्हणजे आपल्याकडची मंदिर बघतो आपण, पवित्र आहे पण ती स्वच्छ असतील अशी गॅरंटी नाही. आणि ते मंदिर कोणाचं आहे याच्यापेक्षा ते बिर्ला मंदिर असं म्हणलं जातं. म्हणजे ते गणपतीचं मंदिर आहे का बालाजीचं आहे? नाही, आमच्याकडे बिर्ला मंदिराला जाऊन येऊ. ते स्वच्छ आहे, पण तरीसुद्धा तिरुपतीला तेवढीच गर्दी होते, कारण तिथं पावित्र्य आहे. आणि या सगळ्या गोष्टीचं पावित्र्य राखण्यासाठी आपल्याला काय करता येईल ते आम्हाला कांचीपीठात शंकराचार्यांनी समुपदेशन केलं. नाहीतर आमच्यापुढे प्रश्न, बरं चालूच आहे की करतोच आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार 1940 साली नवा हिंदू धर्मामध्ये पण केलेला होता त्यांनी. पण तो काळ, पुन्हा काळाचा जर विचार केला तर आत्ताचा काळ आणि तो काळ याच्यामध्ये खूप फरक आहे. या सगळ्या आपल्या सणवार व्रतांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी इतक्या येत असतात. मुंज आहे. आता मला विचारतात की मुंजीच्या वेळेस ते मंगलाष्टक आईने ऐकू नयेत असं म्हणतात, त्याला काही आहे का? म्हणलं पूर्वीच्या काळी ते 8 वर्षाचा मुलगा मुंज झाल्यावर आता गुरुकुलात 12 वर्ष जाणार याचं तिला वाईट वाटायचं, म्हणून ते त्या मंचावर अश्रू येऊ नयेत, दुःखाश्रू, म्हणून ते आईला तिथं परवानगी नव्हती. आता तो काहीच करत नाही की, आता ती आईच त्याचे फोटो काढत असते. मग असे प्रश्न येतात ना. पण कारण माहीत आहे की आई अशा वेळेस हे करू नये. मुलीच्या लग्नाच्या वेळेसुद्धा त्यांनी स्टेजवर असता कामा नये, कारण तिला खूप दुःख होतं आणि मग आनंदाच्या प्रसंगी असे दुःखाश्रू असू नयेत.
ह्याच्या पाठीमागची संकल्पना ती म्हणून ती बाजूच्या खोलीत असायची. आता ती स्टेजवर असते, कारण 12वी झाल्यावर मुलगी ऑलरेडी त्याची बाहेर पडलेली असते. तेव्हाच जे काय त्याला आईला रडू आला असेल, त्याला 12वीला दुसऱ्या गावी पाठवताना, तेव्हाच त्याच्यापुढं काही प्रश्न येत नाही. हा विवाहाचा प्रकार झाला, मुंजीचा प्रकार झाला. हे सगळं करत असताना पूर्वीच्या काळी आम्ही पंचांगामध्ये चातुर्मासात मुहूर्त देत नव्हतो. त्याला काही कारणं पण होती, पण आमच्या या बैठकीमध्ये आम्ही सगळा विचार केला की चातुर्मासात मुहूर्त का देत नव्हते. तर त्या काळामध्ये मुलीच्याकडे लग्न व्हायचं आणि मुलीच्या घरासमोर मांडव टाकून लग्न व्हायचं. मुलगा दुसऱ्या गावावरून किंवा दुसऱ्या ठिकाणाहून तिथे यायचा आणि मग तो पावसाळ्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी तो मांडव टाकणं, तो चिखल होणं, या सगळ्या गोष्टीमुळं लग्न कार्य करणं शक्य नव्हतं. आणि बहुतेकांना शेतीची कामं असायची, म्हणून चातुर्मासात लग्न करू नका हे धर्म व्यवस्थेत बसवलं. प्रवास शक्य नव्हता, म्हणजे दिवसभरामध्ये 100 किलोमीटरसुद्धा प्रवास होऊ शकत नव्हता, कारण बैलगाडीतनं वगैरे यायचे. आता एका दिवसामध्ये आपण इकडून एका रात्रीमध्ये 500-600 किलोमीटर आपण दुसऱ्या गावी जातो आहे आणि त्या हॉलमध्ये दोघंही दुसरीकडनं येऊन लग्न करतात. तिथं चातुर्मासाची ह्या व्यवस्थेशी आपण काही बांधिलकी ठेवायचं कारण नाही आहे. हा बदल आम्ही केला आणि मग पंचांगातसुद्धा आम्ही चातुर्मासातले मुहूर्त द्यायला लागलो. गुरु शुक्रास्तातले मुहूर्त द्यायला लागलो. त्या पाठीमागची खूप संकल्पना वेगळी आहे, ती आत्ता इथं सांगण्याचं कारण आहे, पण चातुर्मासाची संकल्पना मी तुम्हाला सांगितली. असे अनेक बदल पंचांगामध्ये करत गेलो. त्या निमित्ताने लोकांच्यामध्ये त्याचा सगळा प्रचार प्रसार करत गेलो आणि मग ह्या कालसुसंगतची निर्मिती झाली. आता याच्यामध्ये अनेक सणवार व्रत आहेत. विशेषतः श्रावणामध्ये खूप असतात, भाद्रपदामध्ये असतात, आश्विनामध्ये असतात. मग श्रावण महिन्यामध्ये आता 4 सोमवार, 4 मंगळागौर, 4 शुक्रवार. आता हे कुठेही दिलेलं नाही की 4 नाही झाले तर 1 तरी करा, पण आपण करतो की नाही. मग अकरणात मंदकरणम श्रेयः या न्यायाने आपल्याला ते घ्यावं लागतं, स्वीकारावं लागतं. आता मंगळागौर तर रविवारी करायला लागलेत बहुतेक ठिकाणी, कारण रविवार हा जागतिक शुभ दिवस आहे. प्रत्येकाला रविवारच पाहिजे असतो. आता आमच्याकडे मुहूर्त काढायला येतात, एकूण 52 रविवार आहेत. त्यातले ह्या ना त्या कारणाने, अमुक नक्षत्र नाही, अमावस्या आहे, आणखीन काही आहे, करी दे नाही म्हणून कितीतरी रविवारचे मुहूर्त हे मिळत नाहीत, फार थोडे मिळतात. त्यातून जर का 2nd, 4thला लागून आलेला असेल तर आणखीन महाशुभ. पण ते करतात. पण मी म्हणतो की तुमच्यावर ज्यांचं प्रेम आहे ना, ते बुधवारीसुद्धा तुमच्याकडे लग्नाला येतील. तुम्ही रविवार करत बसला तर किती रविवार मिळतील. मग कार्यालयवाले पण हुशार आहेत. रविवारचा मुहूर्त असेल तर हा रेट, बुधवारचा मुहूर्त असेल तर हा रेट. काही ठिकाणी बघितलं असेल दाते पंचांगातल्या मुहूर्तासाठी हा दर, दुसऱ्या पंचांगातला मुहूर्त असेल तर हा, काढीव मुहूर्त असेल तर हा दर. हा सगळा एक त्याचं बाजारीकरण, व्यावसायिकरण हे सगळं व्हायला लागलं आणि मग प्रत्येक गोष्ट ही रविवारवर यायला लागली. अनेक गोष्टी या अशा प्रकारे करत असताना 4 शुक्रवार जमत नाहीत, 1 तरी शुक्रवार करा. आता या नोकरी करणाऱ्या महिला आहेत, त्यांना ते सगळे शुक्रवार जमत नाहीत. अगदी 1 शुक्रवार जमेल की नाही ते सुद्धा रजा टाकून त्यांना ते शुक्रवारी ती सवाष्ण जेवायला घालावे लागते. सांगलीत नाही बरं का, पण पुण्या मुंबईतला घडत असेल असं की त्या दोघीजणी डबा घेऊन येतात. आज शुक्रवार आहे, माझा डबा तू खा, तुझा डबा मी खाते. खाली वाकून नमस्कार करायचा. नाहीतर हे बहुतेक वेळेला असंच घडतं की नाही आपल्याकडं. आपण घरी केलेला स्वयंपाक नैवेद्य आपल्याला खायला मिळत नाही, आपण दुसरीकडे सवाष्ण म्हणून जातो.
नोकरी करणाऱ्या महिला तशा प्रकारे करत असतील. पण मी म्हणतो हे काय होईना डोक्यात आहे की शुक्रवार आहे आणि आपल्याला सवाष्ण जेवायला घालायची आहे, ते टिकलं पाहिजे की नाही. तुम्ही करताय ते चूक आहे असं म्हणायला काही फार वेळ लागत नाही. पण चूक जरी असलं, फार बरोबर नसलं तरीसुद्धा तुम्ही एक धर्मपालनाचं काम करताय, ह्याच्यासाठी त्यांना थोडंसं आपण सपोर्टच करायला पाहिजे. आता मंगळागौर 4-5 वर्ष म्हणजे हे सगळे निबंधाचे विषय होतील. 5 वर्ष तिने मंगळागौरीचं पूजन करायचं आणि 4ही मंगळागौरी करायच्या शक्यच नाही आहे. आता सासरची माहेरची एकाच वेळेस, त्यात ती सुट्टीच्या दिवशी 15 ऑगस्टला मंगळवार आला किंवा आणखीन काय आलं तर आणखीनच छान. एक पहिलाच मंगळवार करायचा, त्याच दिवशी उद्यापन करायचं, संपला विषय. पूर्वीच्या काळी व्यवस्था का केली होती, तिचं 8व्या वर्षी लग्न व्हायचं आणि मग तिला अजून ते खेळायचं वय आहे तिचं. मग पुढे 5 वर्ष ती आपल्या सगळ्या या जवळपासच्या लोकांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे मंगळागौऱ्या, आपल्याकडे मंगळागौऱ्या, त्या सगळ्या एकत्र आल्या आहेत, खेळल्या आहेत. तिला थोडंसं फ्री होण्यासाठी, वेगळं पण नेण्यासाठी त्या मुलीला, आणि म्हणून ते मंगळागौरीचं तिने खेळ खेळावेत, त्यांच्यात मिसळलं जावं, ओळख पाळख वाढावी, हा पण त्यातला उद्देश असेल. आता खेळू शकतील का? आता खेळायला बोलवतात कुठली तरी मंडळ, टीम ही खेळायला येते आणि हे सगळे त्यांचे खेळ बघत बसतात हाताची घडी घालून. ते वय, त्यांची शारीरिक क्षमता, हा सगळा विषय त्या धर्माच्या व्यवस्थेत बसवलेला होता. आषाढात सासूला वाईट, ज्येष्ठात ज्येष्ठ देराला वाईट, पुढं पौषात सासऱ्याला वाईट. म्हणून त्यांनी 1 महिनाभर त्याच्या आधीच, म्हणजे पूर्वी अमावस्येच्या आधी तिला पाठवावं लागायचं. म्हणजे आषाढात सासूला वाईट असेल तर ज्येष्ठ द्वादशीला, कृष्ण द्वादशीला पाठवावं लागायचं तिला, आणि मग ती महिनाभर तिकडं राहायची. पहिल्या आषाढात सगळे हेच पहिल्या. मग श्रावणामध्ये तिकडच्या काही सगळ्या गोष्टी करून मग ती परत यायची, पुन्हा 1 महिनाभर राहायची, पुन्हा दिवाळीमध्ये पहिली दिवाळी सण म्हणून तिकडं जायचं. असं करत करत तिला सासर माहेर असं थोडंसं तिला कळावं, समज यावी, एकदम बर्डन येऊ नये, कारण वय लहान होतं, 8-10 वर्षाची मुलगी, म्हणून ही व्यवस्था केलेली होती. आता 3 दिवस जा, कुठेही नाही आहे, असं कुठेही नाही आहे. त्यामुळे आम्ही याच्यात सांगितलं की आषाढात सासूला वाईट या सगळ्या संकल्पना जुन्या काळच्या होत्या, त्याचं पालन आत्ताच्या काळात करण्याची अजिबात आवश्यकता नाही. कारण ती व्यवस्था का होती तर तिला जायला मिळावं, तिला खेळायला मिळावं, म्हणून मग सासूला वाईट, ज्येष्ठ दिराला वाईट. आता काय ज्येष्ठ दीर असतच नाही, ज्येष्ठ दीर नाही किंवा कोणी नाही. म्हणजे आम्ही असं म्हणतो की संस्कृती जपण्यासाठी नातेसंबंध पण जपावे लागतात, पण नातेसंबंध निर्माण तरी व्हायला पाहिजेत. आता चुलत भाऊ व्हायचा असेल तर 2 जण जन्माला आले पाहिजेत, मुलगे, तर चुलत नातं निर्माण होणार आहे. मावशी व्हायची असेल तर 2 मुली जन्माला आल्या पाहिजेत, तर मावशी होईल. 1 मुलगा आणि 1 मुलगी झाली तर आत्या आणि मामा होतील. होत नाही ना. पण आता काय आहे, म्युझियममध्ये आपल्याला याला अडकित्ता म्हणतात, याला खलबत्ता म्हणतात, याला मुसळ म्हणतात, असं दाखवता येईल, पण याला मामा म्हणतात हे कसं दाखवणार? कारण ते नातं आहे. माईचा मित्र तो मामा, आईची मैत्रीण ती मावशी, वडिलांचा मित्र तो काका, वडिलांची मैत्रीण ती आत्या. आणि इंग्रजी शिक्षणामुळे 2च नाती, अंकल आणि आंटी. त्यामुळे हे अंकल हा अंकल आहे का हा अंकल आहे हे कळायचं नाही. आता मला 7 मावश्या आणि त्याही सगळ्या सांगली मिरजेतल्याच, कारण माझा आजोळ म्हणून त्यांनी सांगितलं मगाशी.
त्यामुळे मला इथं यायला आवडतं, कधीही सांगली मिरजेला यायला मला आवडतं आणि खूप छान वाटतं. कारण आम्ही त्या काळात सुट्टीत असताना आम्ही कायम उकिडव्यांच्या घरी येत होतो. सगळे सुट्टी लागल्यावर मामाच्या घरी खरोखरच जात होतो, म्हणजे आजवळी. तो आनंद वेगळा होता आणि त्यामुळे एक आत्मीयता मला सांगली मिरजेबद्दल जी आहे ती त्याचं कारण असं आहे की आम्ही लहानपण इथं सुट्टीच्या काळात इथं घालवलेलं आहे. आता तसं राहिलेलं नाही आहे. म्हणून मग मी काय करतो की माझ्याकडे पत्रिका दाखवायला येतात, लग्न जमवतात वगैरे असं सगळे होतं. मी आपलं पत्रिका बघितल्याचं थोडंसं जरा फार चेहरा गंभीर करून सांगतो की संतती स्थानामध्ये थोडासा हे आहे, जाणवत आहे, तर जरा प्लॅनिंग वगैरे काही करू नका, लवकरात लवकर होईल असं बघा, नाहीतर संतती स्थानामधला दोष वाढत जाईल. आणि ज्योतिषांच्या कार्यक्रमात सांगतो की तुम्ही पत्रिका बघून सांगा, विचारून घेतात. ज्योतिष आणि डॉक्टर हे दोघांच्याकडे आपण सगळं आधी सांगत असतो त्यांना, नंतर मग ते नाडी बघतात, पण आपणच आधी सांगतो. तसे ज्योतिषाकडे आधी सांगतात. मग त्यांना सांगायचं की तुम्हाला दुसऱ्या मुलानंतर भाग्योदय आहे, असं मी ज्योतिषांच्या ह्याच्यात सांगत असतो की असं सांगायला सुरुवात करा. आमचे मोहनजी भागवत, स्वामी गोविंद वगैरे सांगतायत आत्ता. आता कितपत शक्य होईल हा भाग वेगळा, पण हे नातेसंबंध निर्माण होण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. आणि तो आग्रह, हा आग्रह आपल्यासारख्या ज्येष्ठांनी धरला पाहिजे. मग मला कशाला करायला पाहिजे, मीच पुन्हा करायचं का, असं कोण काय, काही वर्ष करावं लागेल, पण पुढं त्या ॲसेट्स आहेत आपल्या, ॲसेट्स, लिक्विडिटी नाही, लिक्विड ॲसेट नाही, अगदी फिक्स ॲसेट आहेत. तेव्हा याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मग गणपती येतो श्रावण झाल्यावर. मग आता तर काय, गणपती हे सगळ्यांचा आनंददायी आराध्य दैवत, सगळीकडं आनंद असतो. मग या गणपतीच्या दिवसामध्ये अनेकांच्याकडं आता प्रश्न असा येतो आहे विभक्त कुटुंब पद्धतीमुळं की आम्हाला 10 दिवस पूजा करणं शक्य नाही, आम्ही ते दिवस कमी करू शकतो का. तर गणपतीचे दिवस हे 10 दिवसाचा मुळात उत्सवच नाही. तो स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी केलेली एक सांस्कृतिक राष्ट्रीय चळवळ होती ती. आणि म्हणून तो चतुर्थी ते चतुर्दशी असा 10-11 दिवसांचा उत्सव टिळकांनी सुरू केला. गणपतीचा उत्सव खरं तर 1 दिवसाचा, सकाळी स्थापना, संध्याकाळची आरती झाली की विसर्जन. पूर्वी साधे मातीचे होते, मग छापाचे आले, मग आता सुबक सगळे गणपतीच्या मूर्ती यायला लागल्या. मग असं झालं की राहू दे, आलेल्या पाहुण्याला आपण म्हणतो ना आजच्या दिवस राहा उद्या जा, तसं मग 1.5 दिवसावर तो आला. मग हळूहळू गौरीबरोबर काही जणांच्याकडे 5 दिवस, काही जणांच्याकडे 7 दिवस, असं तो, हे सगळी उत्सवप्रियतेची लक्षणं आहेत. हरतालिकेची पूजा आपण करतो आणि लगेच विसर्जन करतो की नाही, त्याला लागूनच गणपती येतो. मग आमच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती आहे आणि तुमच्याकडे 5 दिवसाचा आहे, त्याचं कारण काय, तर तो गणपती गौरीला भेटायला येतो. अरे मग आमच्याकडचं विसर्जन झालेलं आहे ना. अहो या सगळ्या महालक्ष्मी पूजन, गौरी पूजन हा पूर्णपणे वेगळा कुलधर्म कुलाचार आहे. गणपतीशी अजिबात तो जोडलेला नाही कुठेही. नाहीतर मग आमच्याकडे 1.5 दिवसाचा आलाच नसता ना गणपती. आणि मी गमतीनं म्हणतो बरं का, गमतीनं म्हणतो, हरतालिका आणि गणपती जेव्हा एका दिवशी येतात तेव्हा मग बायकांना उपवास असल्यामुळे त्यांना मोदक खाता येत नाही. म्हणून त्यांनी कधीतरी तो 1.5 दिवसाचा केला असेल की उद्या मोदक दाखवू नैवेद्य, आणि मग म्हणजे आपल्याला खायला मिळेल. आणि मग आता हे उत्सवाचे दिवस कमी केले तर काय होईल, काहीही होत नाही. कारण मुळात शास्त्रामध्ये जसं आपल्याला नवरात्र प्रतिपदा ते नवमीपर्यंत सांगितलेलं आहे, तसं गणपतीचा उत्सव हा चतुर्थी ते चतुर्दशी कुठंच सांगितलेला नाही आहे. चतुर्दशीचं जे व्रत आहे ते अनंताचं आहे, अनंत चतुर्दशी असं त्याचं नाव आहे, अनंताची पूजा आहे त्या ठिकाणी.
पण ती अनंत चतुर्दशी गणपतीची तिथी कधी होऊन गेली गणपतीला पण कळलं नाही. इतकं ते समीकरण घट्ट झालं की अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती विसर्जनाचा दिवस. तेव्हा जर का आपल्याला होत नसेल तर आपण छानपणाने 1-1.5 दिवस 3 दिवस जेवढे शक्य असेल तेवढे दिवस आपण गणपतीचा उत्सव करू शकतो. आजोबा आरती ओवाळत आहेत, आजी घंटा वाजवते, संपला उत्सव. आमच्या काळात आम्ही बघितलेलं आहे की घरातले सगळे एकत्र आलेत, छानपैकी आरती जोरात सगळ्यांनी म्हणलेली आहे. कोणी झांज वाजवत आहे, कोणी घंटा वाजवत आहे, कोणी शंख वाजवत आहे, शेवटी मंत्रपुष्प म्हणलं आहे आणि गणपती बाबा मोरयाचा जो काही घोष केला जातो, जे वातावरण संपूर्ण घर आनंदित होतं, तसं आता होत नाही आहे. मग आता करायचं म्हणून करायचं. बरं, मुलगा दुसरी गावी, मुलगा आणि सून दुसऱ्या गावी, त्यांना गणपतीची सुट्टी असते सरकारी, म्हणून ते गणपतीला येतात आणि दुसऱ्या दिवशी निघून जातात. यांनी पुढचं करायचं. मग त्यांना येतो कंटाळा, आता पुढं 10 दिवस कशाला पूजा करायची. तेव्हा ते उत्सवाचे दिवस आपण कमी करू शकतो, त्याला काहीही विचार करण्याची आवश्यकता नाही. आणि सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न तो म्हणजे आमच्या घरी सून प्रेग्नंट आहे, गणपती विसर्जन करायचं का नाही. आता ते प्रेग्नंट असण्याचा आणि गणपती विसर्जनाचा सुतराम संबंध नाही. कदाचित माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या असतील इथं, पण पूर्वीच्या घरी खरोखर अष्टपुत्रा होत्या. 4 जावा घरात असायच्या किमान, आणि 1.5 वर्षांनी पाळणा हलायचाच. प्रत्येकीचा कोणाचा तरी पाळणा हलायचा, घरात संतती व्हायची. मग ते गणपती फळीवर रांग लागलेली बघितली आहे का कुणी, की विसर्जन करताच आले नाहीत ते 30-40 गणपती, कारण कोणी ना कोणीतरी प्रेग्नंट आहेच की घरात. आत्ताच्या काळात हे जे खूळ आलेलं आहे फार वेगळ्या कारणाने आलेलं आहे ते. तेव्हा त्याचा विचार करू नका. गणपतीचं आवाहन हे मंत्राने आहे आणि गणपतीचं विसर्जन पण मंत्रानेच आहे. दुकानातल्या गणपतीला घरी आणल्यानंतर आपण त्याच्यामध्ये देवत्व नसतं. जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी त्याला आवाहित करतो तेव्हा त्याच्यामध्ये देवत्व येतं. आणि जेव्हा विसर्जनाची उत्तर पूजा करतो, यांतो देवगणा सर्वे म्हणून, तेव्हा त्याचं विसर्जन होतं. ती विसर्जित झालेली मूर्ती घरामध्ये कुणीतरी प्रेग्नंट आहे म्हणून शोकेसमध्ये ठेवण्यात काय अर्थ आहे. तेव्हा हा वेगळ्या कारणाने कुठेतरी तो एक प्रकार आपल्या घरामध्ये घुसलेला आहे. तो डोक्यातून काढून टाका. त्याचा कुठलाही संबंध नाही आहे. गणपती विसर्जनाचा आणि घरामध्ये प्रेग्नंट कोणी असण्याचा नसण्याचा काहीही संबंध नाही आहे. माझी मुलगी अनंत चतुर्दशीची आहे. आम्ही गौरीबरोबर गणपती विसर्जन केलेला होता. कुठलाही प्रश्न येत नाही त्याच्यामध्ये. मुळात तो संकट हरण करणारा आहे, तो विघ्नहर्ता आहे. आणि आपण त्याच्याकडनं या वेगळ्या गोष्टींचा जर विचार करायला तर ते चुकीचं आहे. त्यामुळे गणपती यावरती असा कुठलाही विचार करू नका. छानपैकी आता लोकसुद्धा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून करायला लागलेत. मी 96 साली त्या काळामध्ये पंचांगात एक लेख लिहिला होता की पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आपल्या तळ्याच्या किंवा नदीच्या शेजारी मोठे हौद बांधा आणि त्याच्यामध्ये गणपतीचं विसर्जन करा. 96 साली मी लिहिलं होतं. ते आत्ता या गेल्या 5-7 वर्षामध्ये 8 वर्षामध्ये गावोगावी सुरू झालं आहे. किंबहुना आता आणखीन त्याचं काय प्रचार प्रसार होऊन अनेकजण घरी मोठ्या बादलीमध्ये पण विसर्जन करायला लागलेत. जलाशयात विसर्जन करायचं आहे ते नदीवरच करायला पाहिजे, तळ्यातच करायला पाहिजे असा कुठलाही शास्त्राधार त्याला नाही आहे. मग 3 दिवस गौरीचे येतात. गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन. तो जणू काही फक्त महिलांचाच सण आहे असं समजलं जातं, तर तसं काही नाही आहे. ती पूजा खरं तर पुरुषांनीच करायला पाहिजे. त्याची जी सजावट आहे, मांडणी आहे, त्या महिला करतात. त्यांना त्यात उत्साह असतो. साडी नेसवायची असते, कोणाकडं उभ्या असतात, कोणाकडं तांब्यावर असतात. आमच्याकडं तर फार सोपं आहे. 5 खडे वाटीमध्ये झालं काम. मग आता
अनेकांना होत नाही आहे उठबस. पुन्हा प्रश्न आम्हाला येतात, काय करायचं? आम्ही सांगतो की टेबलावर बसवा, टेबलावर उभी करा, म्हणजे तुम्हाला उभ्याने साडी नेसवता येईल, उठबस करावी लागू नये. तेही होणार नसेल तर ते सुगडावर बसवा, तांब्यावर बसवा. ती महालक्ष्मी आहे, ती जगन्माता आहे. ती कोणत्या स्वरूपात पूजा करायची हा एक कुळाचार आहे, एक परंपरा आहे. पण ते जर होत नसेल तर आपण त्या परंपरा काही बदलायला पाहिजेत. जसे आपण बदललो आहे सगळेजण अंतर्बाह्य, तसे ते पण बदलायला पाहिजेत. पण पूजन व्हायला पाहिजे. हे जेव्हा सांगायला लागलो तेव्हा ते घरात राहायला लागलं, टिकायला लागलं. नंतर एकदा मला असंच विचारलं एका बाईने, औरंगाबादच्या, संभाजीनगरच्या आताच्या, की आमच्या गुरुजींना आम्ही विचारलं की सासूबाई गेल्या यावर्षी, तर यावर्षी आम्ही गौरी आमच्याकडे उभ्या असतात, तर आमचे गुरुजी म्हणाले की यावर्षी उभ्या करू नका, यावर्षी पाटावर बसवा. मी म्हणलं असं कुठेही सांगितलेलं नाही आहे. नाही, आमचे गुरुजी असं म्हणतात. मग तुमच्या गुरुजींना विचारा की ज्यांच्याकडं पाटावरच आहे त्यांनी काय करायचं? सासूबाई गेल्या म्हणून तुम्ही त्या हे करा. आमच्याकडे खडे असतात, आम्ही काय त्याच्यापेक्षा बारीक खडे आणायचे काय? सासूबाई गेल्यावर ती सिरियल पाहिली नाही असं झालं आहे का? 4 दिवस सासूचे, ती मात्र 4 वर्ष पाहत आहे. आणि प्रत्येक गोष्ट ना आपण जी करायची ती देवाधर्मासाठी कशी कमी करता येईल याचा विचार करतो आपण. या निमित्ताने आणखीन एक गोष्ट सांगतो, आत्ता आठवली म्हणून सहज, की आपल्या घरातले समजा आई वडील गेले, ते 13वा झाला की ते गुरुजी सांगतात की कुठला तरी एक पदार्थ सोडा वर्षभर. तर हे सुद्धा कुठे सांगितलेलं नाही आहे. पण आईवडिलांचं स्मरण राहावं म्हणून कुठला तरी एक पदार्थ तुम्ही सोडा. मग तो म्हणतो ठीक आहे, मी श्रीखंड सोडून देतो 1 वर्षभर. आणि तू वर्षातनं 6-7 वेळा श्रीखंड खाणार आणि तू आईवडिलांचं स्मरण म्हणून श्रीखंड सोडणार. मी आता सांगायला लागलो आहे आणि ते अनेक गुरुजींना पण पटायला लागलं, काहीतरी सोडायला सांगू नका, काहीतरी धरायला सांगा. काय सांगा? तर मी रोज रामरक्षा म्हणेन, रोज मी गणपतीला जाईन. आई गेले, वडील गेले, त्यांच्या स्मृतीपर्यंत मी रोज गणपतीला जाईन, मी रोज रामरक्षा म्हणेन, मी रोज विष्णू सहस्त्रनाम म्हणेन. असे संकल्प करा की पुरणपोळी खात नाही, श्रीखंड खात नाही, विडा खात नाही, ह्याच्यात काय वर्षभराचा काही संबंध येत नाही. उलटं हे जेव्हा करायला लागेल वर्षभर, तेव्हा तू सातत्याने पुढे जन्मभर रामरक्षा म्हणेल. तेव्हा अशा गोष्टी आपण त्याच्यामध्ये सकारात्मक थोडेसे आपण गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत. पण आपल्याकडे काही परंपरेने अशा गोष्टी कायम सांगितल्या जातात. तसंच त्या देवीच्या पुढं नैवेद्य दाखवायला की ते झाकून ठेवतात आणि आम्ही आज खात नाही तो नैवेद्य, दुसऱ्या दिवशी आम्ही खाणार आहोत. सत्यनारायणाला करता का असं? गणपतीला करता का? आणखीन जे काही घरात आपण देवदिवाळी करतो, कुलधर्म कुलाचार करतो, त्यावेळेस तुम्ही तो नैवेद्य झाकून ठेवला आहे संपूर्ण 1 दिवसभर आणि दुसऱ्या दिवशी त्याचा प्रसाद म्हणून घेतला आहे? नाही, फक्त देवीच्या भोवतीतच केलं जातं. त्यातला कुठलाही पदार्थ रात्रीतनं कमी होत नाही ताटातला. ज्या वेळेस आपण त्याला सत्यंत्वर्तेने परिशंचामी म्हणून आपण तेच नैवेद्य समर्पण करतो, अर्पण करतो, तत्क्षणी त्या देवतेने तो स्वीकारलेला असतो आणि तो प्रसाद म्हणून आपण सगळ्यांनी घ्यायचा असतो. तेव्हा असा तो नैवेद्य झाकून ठेवणं ही प्रथा जर असेल तर ती बदलून टाका. उलटं असं आहे की तो शरद ऋतूचा काळ असतो, त्यातले अनेक पदार्थ हे विटले जातात, पुढं थोडेसे पुढं जातात आणि मग ते खराबही होतात. मग खराब झाल्यावर आपल्याकडे आहे की गोमाता, जे काय असेल ते गाईला आणि नदीला. तशी वेळच येऊ देऊ नका. मुळात असं करण्याची आवश्यकताच नाही. इतर वेळेस आपण करतो का? मनाशी विचारा. सत्यनारायण केला आज म्हणून तो नैवेद्य झाकून ठेवला, असं केलं आहे का? नाही केलेलं. मग इथंच का? आणि मग 5 भाज्या, 5 कोशिंबिरी, 5 चटण्या,
असं जे पूर्वीच्या काळी होतं त्याच्या पाठीमागची एक पौराणिक खूप वेगळी संकल्पना आहे. आत्ताच्या काळामध्ये ते खायला तेवढी माणसं पण नाहीत घरामध्ये. आणि मग दातेंच्या देवीला, त्या जगन्मातेला, एक भाजी, एक कोशिंबीर, एक चटणी चालते, आणि कुलकर्ण्यांच्याकडं मात्र 5 भाज्या, 5 कोशिंबिरी, 5 चटण्या पाहिजेत, असं काही ते जगन्माता म्हणत नाही. त्याचं कारणं वेगळी होती. ती त्या निमित्ताने ते सगळे पदार्थ घेतले जायचे. घरात माणसं खूप होती आणि तो एक उत्सवाचा भाग होता. उत्साह आणि उत्सव हे दोन्ही समर्पक शब्द आहेत. तो जर राहिलेला नाही आहे तर आपण एक भाजी करू शकतो, एक चटणी करू शकतो, पण काहीतरी करून मग शेवटी सगळ्या भाज्या एकत्र करून काहीतरी त्याची एक भाजी करायची काही आवश्यकता नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी केवळ काही प्रथेमुळं, काही कथांमुळं अशा आलेल्या आहेत. मग तो दुष्काळ पडला होता म्हणून त्या भाज्या आल्या, मग त्याचा सगळ्याचा नैवेद्य दाखवला. या सगळ्या पाठीमागं त्याची काही कथा पण असतात. अगदीच काही आपल्याकडे असं उगीचच सांगितलेलं असं पण नाही आहे, पण ते उगीचच करावं असं पण सांगितलेलं नाही आहे. आणि म्हणून याचा विचार आपण या अश्विनातल्या याच्या महालक्ष्मीच्या भाद्रपदातल्या बाबतीत आपण करायला पाहिजे. त्याच्यानंतर येतो तो पितृपक्ष. पितृपक्षामध्ये आपल्याला रोज श्राद्ध सांगितलेलं आहे, रोज. मग जमत नसेल तर हे 5 दिवस करा, तेही जमत नसेल एका दिवशी करा. पण ते जे श्राद्ध आहे ना ते आपल्या घरातल्या सगळ्या सपिंडांसाठी आहे. काका, काकू, मावशी, आत्या, मामा जे सख्खे आहेत त्या सगळ्या सख्यांचं स्मरण करण्यासाठी भाद्रपदातलं श्राद्ध आहे. बघा तुम्ही करून, जेव्हा आपण करू, आता मी जेव्हा भाद्रपदातलं श्राद्ध करतो, जेव्हा मी एखाद्या मावशीचं माझं पिंड ठेवतो मला त्या मावशी आठवली जाते. हो, नाव घेतल्याबरोबर, गोत्र घेतल्यावर ती आठवली जाते. काहीतरी एक आपल्याला होतं. आणि हे सगळे होते म्हणून आपण आहोत, ही पण संकल्पना त्याच्या पाठीमागं आहे. केवळ सपिंड नाही आहेत ते, याच्या पाठीमागं आमची सगळी धारणा खूप वेगळी आहे. हां, तुम्हाला ते भोजनासाठी करायचं नसेल तर करू नका, पण त्यांचे जे तर्पण आहे मुख्य, तर त्या सगळ्यांचं नाव आणि गोत्र घेऊन तर्पण जरी केलं, त्यांचं स्मरण जरी केलं तरी ते पितर आपल्याकडे तुष्ट होतील. मग शंका येते की आमचे पितर हे कुठल्या योनीत गेलेत आम्हाला कुठं माहीत आहे. मग त्यांना आम्ही जो इथं नैवेद्य दाखवू तो त्यांना मिळाला असेल कशावरून? समजा आमचे कुणीतरी पितर हे घोडा झाले असतील, गाय झाले असतील, आणि काही वेगळ्या प्राणी आपण नावं खूप घेता येतील. 84 लक्ष योनी आहेत. त्या कुठल्या तरी योनीत ते गेलेले आहेत. मग तुम्ही इथं दाखवलेला भाताचा पिंड किंवा ती काय नैवेद्य आहे तो त्यांना कशावरून मिळेल? तर त्यालासुद्धा एक प्रश्नाला आम्ही उत्तर असं दिलं, कारण ही शंका येणं स्वाभाविक आहे. पूर्वीच्या काळी शंका विचारत नव्हते. मग त्यांना 1-2 उदाहरणं आम्ही दिली की आम्ही पोस्टात गेलो आणि 500 रुपयाची नोट काढून सांगितले की एमओ आमच्या अमुक नातेवाईकाला करायची आहे. ती केली. त्याला ती 500 रुपयाची नोट मिळाली का हो? कदाचित 100च्या 5 मिळाले असतील, पण मिळाले 500 रुपये, पण वेगळ्या रूपात मिळाले, वेगळ्या रूपामध्ये मिळाले. आता तर काय, इथं मी पैसे भरले तर तिकडे डॉलरमध्ये मिळतात. म्हणजे त्या अन्नाचं, त्या ह्याचं रूपांतर ते जे पदार्थ खात आहेत त्याच्याशी निगडीत ते जातं. नाहीतर मला उत्तरच नाही ना काही. हे आता उत्तर आम्ही या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळं किंवा आत्ता या विज्ञानामुळे आम्ही देऊ शकतो आहे. पूर्वी आम्ही हे प्रश्न विचारले होते, पण आमच्या यांनी काय, आजोबांनी वडिलांनी काही उत्तर दिलं नाही. गप तुला काय करायचं असं असायचं. आता तसं मुलांना चालत नाही, पण हेच उत्तर दिलं की मग पटतं. पण तेव्हा भाद्रपदामध्ये आपल्याला 15 दिवसामध्ये कोणत्याही एका दिवशी आपण आपल्या घरातल्या वाडवडिलांचं श्राद्ध करू शकतो. त्या 15 दिवसात नाही जमलं तर इंग्रजी तारीख आत्ता व्यवहारात आहे म्हणून सांगतो की 15-16 नोव्हेंबरपर्यंत कधीही करा. एक शास्त्राने आपल्याला मर्यादा दिली की तोपर्यंत कधी करा. याच्या पाठीमागंसुद्धा ना भाद्रपद महिनाच का, मग आम्ही आत्ता सांगतो 15-16 नोव्हेंबरपर्यंत का, याच्या पाठीमागं ज्योतिषीय क्लॉक आहे. ज्योतिषाचं ह्या आपल्या खगोलाचे क्लॉक आहे. त्या
क्लॉकचं वैशिष्ट्य आहे त्या ठिकाणी. तो विषय थोडासा गणित आहे म्हणून मी आता इथं बोलत नाही. पण भाद्रपदच का, तर त्याचं कारण त्या ज्योतिषीय खगोलीय क्लॉकशी आहे, म्हणून तो भाद्रपद महिना आहे. पुढं अश्विन महिना येतो, नवरात्र आहे. पुन्हा हाच प्रश्न की आम्हाला आता उपवास झेपत नाहीत. पूर्वी 9 दिवस उपवास करायचे, मग आता आम्ही बसता उठता करतो. पुढं आता आम्ही तोही करत नाही. का? डॉक्टरांनी सांगितलं उपवास करायचे नाहीत. डॉक्टरांनी काय सांगितलं उपवास करायचे नाहीत म्हणून? तुम्ही उपवासाचं खाल्ल्यावर दुसऱ्या दिवशी डॉक्टरांच्याकडे गेल्यावर तुमचं जे वातपित्त बिघडलेलं असतं ना, त्याच्यामुळे डॉक्टर म्हणतात उपवास करू नका म्हणून. उपवास केल्याने कुणाची प्रकृती बिघडली आहे असं जगात कुठं झालेलं नाही. उलट ती लंघन चिकित्सा आहे. आपल्याकडं हविष्यांना सांगितलेले आहेत, एक पदार्थ खाऊन उपवास करा म्हणून सांगितलेलं आहे. उपवास करा म्हणजे तुम्ही काहीच खायचं नाही असं कुठेच सांगितलेलं नाही आहे. उलट गृहस्थाला तर ते वर्ज्य आहे सगळं. पण आपण काय खातो? खिचडी खाल्ल्याशिवाय उपवासच होत नाही आपला. आम्ही एकदा पिठापूरला गेलो होतो आणि एकादशी होती. तिथं त्यांनी सगळ्यांना उपीट वाढलं. म्हणलं आज एकादशी असं उपीट कसं काय खायचं? ते म्हणले इकडं आम्ही उपीटच देतो, उपीट पोहे तिकडं चालतो उपवासाला. आम्ही खाल्लं, पण खिचडी खाल्ली नाही, आज उपवास कसं काय मानायचा त्याला? असं सारखं ते डिवचत होतं मनाला. म्हणजे उपवास कोणते पदार्थ खाऊन उपवास करायचे हे खूप प्रादेशिक आहे, खूप प्रादेशिक आहे. म्हणून आमचे वडील सांगायचे की एक धान्य खावा. आज सकाळी तुम्हाला रव्याचं खायचं तर रव्याचंच खायचं सगळं. पोहे खायचे तर पोहेच खायचे. फक्त एक भाजी आणि पोळी खायची तर एक भाजी आणि पोळीच खायची. तोही उपवासच आहे. उपवासाने काय करायचं आहे तर संयम आणायचं आहे की मला आज सगळं खायचं नाही आहे, मला काहीतरी वेगळं करायचं आहे, हा संयम आणायचा आहे. आणि म्हणून त्या उपवासाची पण संकल्पना आहे. पण आता काय उपवासाची मिसळ आहे, उपवासाची थाळी आहे, उपवासाची बिस्किटं आहेत. त्यामुळं राजगिरा आहे, खजूर आहे, फळं आहेत, आणखीन काही गोष्टी आहेत की जे हलके आणि पौष्टिक आहेत की जे कुठेही तुम्हाला बाधा आणत नाहीत. आणि ज्यांना आता डायबिटीस आहे, खाऊन हे करायचं त्यांनी हे खावं ना. त्यांनी खाऊ नये असं कुठं सांगितलं आहे? पण आणखीन एक कल्पना आहे लोकांची, परगावी गेलं की आम्ही नाही करत काही. अरे कोणी सांगितलं आहे? तुमचं तुम्हीच ठरवलं आहे. आम्ही नेहमी संकष्टी करतो, पण आज आम्ही आता परगावी आहे त्यामुळे आम्ही केलं नाही. अरे त्याचा काय संबंध आहे? न खाण्याची किती सगळ्यात साधी गोष्ट आहे की खायचं नाही आहे, इतकी साधी गोष्ट आहे. एकदा आम्ही असंच युरोपला गेलो होतो, संकष्टी होती, 40 जण होते आमच्याबरोबर. आणि आम्ही सांगितलं होतं त्याला की आम्ही 2 जण संकष्टी करतो त्यामुळे आम्ही काही खाणार नाही आहे. तो म्हटलं ठीक आहे, तुमचं ते काय फूड पॅक असेल ते वाया जाईल. ते म्हटलं ठीक आहे जाऊ दे. आमच्यावर राजगिऱ्याचा लाडू होता, आणखीन काही गोष्टी होत्या, शेंगदाण्याचं हे होतं, ते आम्ही खाल्लं. बटाट्याचा चिवडा होता. आणि त्या सगळ्यांना एक ज्यूसची बाटली दिली होती आणि एक सफरचंद दिलं होतं. तर आम्हाला 10 सफरचंद आणि 10 ज्यूसच्या बाटल्या आल्या. दाते तुम्हाला उपवास नाही घ्या म्हणून. आणि ते जेवण इतकं बेकार होतं, ते म्हणलं आम्ही उपवास केला असतं तर बरं झालं असतं. तेव्हा उपवासाची संकल्पना समजावून घ्या. डॉक्टरांनी उपवास करू नका हे सांगण्याच्या पाठीमागची कारणं शारीरिक जी आहेत ती खूप वेगळी आहेत. तुम्ही आहार, लघु आहार तोही भरपूर प्रमाणात घेणं, एकच पदार्थ घेणं हे करू शकतो ना. पण लगेच आपल्याकडं मग नवरात्रात उपवास जमत नाहीत, अमुक जमत नाही. आमच्याकडं आता नवरात्राला अडचण येणार आहे, मग काय करायचं? 9 दिवस आम्हाला बसवता येत नाही. पंचांगात आपण दिलेलं आहे नवरात्र प्रतिपदेला सुरू होतं, नंतर दुसऱ्या दिवशी सप्तरात्रोत्सवारंभ म्हणून दिलेलं असतं, पंचमीला ललिता पंचमीला पंचरात्रोत्सवारंभ म्हणून दिलेलं असतं, पुढं त्रिरात्रोत्सवारंभ, एकरात्रोत्सवारंभ. की तुम्हाला जर का काही कारणाने शक्य नसेल तर तुम्ही 3 रात्र 1 रात्रसुद्धा नवरात्र करू शकता. हे शास्त्रात सांगितलेलं आहे, धर्मसिंधूमध्ये सांगितलेलं आहे नवरात्राच्या बाबतीमध्ये. पण मला 9 दिवस जमत नाही म्हणून मी सगळं सोडून द्यायला निघतो. तेव्हा तसं करू नका. ती देवीची उपासना आहे. त्या काळामध्ये हे लक्षात घ्या, कलियुगामध्ये
गणपती आणि देवीची उपासना ही केव्हाही फलदायी ठरते. कलौ चंडी विनायको असं म्हटलेलं आहे. तेव्हा या देवीची उपासना आपण नवरात्रामध्ये जशी जमेल तशी करा. काय रोज एक वेगळ्या रंगाची साडी नेसा, काही प्रश्न नाही, ती कुठे दिलेलं नाही आहे, पण हरकत नाही नेसायला, तो एक वेगळाच भाग आहे सगळा. पण देवीची उपासना करा. आणि बायकांच्या वतीमध्ये खूप त्याच्यामध्ये उत्साह असतो नवरात्रामध्ये, तो चांगल्या प्रकारे करा, काही प्रश्न नाही आहे. त्याच्यामध्ये सोयर आलं, सुतक आलं तर काय करायचं काय नाही, या सगळ्याचा विचारसुद्धा या पुस्तकामध्ये आपण दिलेला आहे. पुढचे सगळे सण हे थोडेसे फार सोहळ्याओळ्याचे नाही आहेत किंवा पूजेचे नाही आहेत, आनंदाचे सण आहेत, दिवाळी वगैरे या सगळ्या गोष्टी. हे सगळं करत असताना नवीन पिढी असं विचारते की चुलत भावाला मुलगा झाला म्हणून आम्ही गणपती का नाही बसवायचा? आनंदाची गोष्ट आहे, मुलगा झाला, चांगलं झालं, आम्ही गणपती का नाही बसवायचा? तेव्हा आम्ही आता या पुस्तकातही दिलेलं आहे, पंचांगातही दिलेलं आहे, मनुस्मृतीचा आधार देऊन दिलेला आहे की त्या जन्मलेल्या बाळाचं सोयर हे फक्त त्याच्या आईवडिलांनी पाळावं, बाकीच्याने पाळायचं काहीही कारण नाही. पूर्वीच्या काळी घरात बाळंतीण होत होते म्हणून त्या सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने हँडल केल्या जायच्या. आता सगळ्यांचा जन्म हॉस्पिटलमध्ये आणि मृत्यू पण हॉस्पिटलमध्ये. तेव्हा त्या सोयराच्या बाबतीत तरी, कारण तिथं अस्पर्शाचा दोष नाही आहे. म्हणजे आम्ही या सगळ्या चर्चा करत असताना आमच्याकडे खूप मतांतर पण झाली आणि त्या ह्याच्यातनं हा सगळा विषय आला. आणि मग पुढचं जे मृताशौच आहे, आता होतं काय की कार्यालय बुक केलेलं असतं, सगळं पेमेंट झालेलं असतं, बऱ्यापैकी निम्म्याच्या वर आचारी ठरला आहे, सगळं झालेलं आहे, 10-15 दिवस राहिलेले आहेत. नारद मुनी कुणाची तरी वार्ता आणतात, मी याला नारद मुनीच म्हणतो, इकडचं तिकडं करायला. आणि मग काय, ज्यांचा कधीही वर्षानुवर्ष संपर्क नाही अशा चुलत कोणाचा तरी मृत्यू झाला आणि म्हणून आता समोर कार्य आहे, गुरुजी सांगतात नाही तुम्हाला करता येणार नाही. अरे ते ह्याचं काय करू, सगळं बाकीच्या सगळ्या गोष्टींचं. त्यातसुद्धा शास्त्राने आपल्याला काही गोष्टी दिलेल्या आहेत, पण ते माहीत असलं तर, माहीत नसलं तर काय करणार? म्हणजे आता कुणीतरी आजारी आहे, माहीत आहे आपल्याला घरामध्ये, तर 10 दिवसापर्यंत तुम्ही आधी देवक बसवा. देवक बसवले असेल तर तुम्हाला कार्य करता येईल, ही व्यवस्था दिलेली आहे. पण देवक बसवलेलं नाही आहे आणि असं काही झालं तर काय करायचं, यासाठीची सुद्धा व्यवस्था या पुस्तकामध्ये दिलेली आहे. त्याला मॉडिफिकेशन केलेलं आहे, त्यात प्रश्नच नाही. म्हणजे 1940 साली त्यांनी हा विचार मांडला की जे सख्खे आहेत, एका आईवडिलांचे आहेत आणि एका घरामध्ये राहत आहेत, त्या सगळ्यांनी एकमेकांचं 10 दिवस पाळावं. ज्यांचे आजोबा एक आहेत, म्हणजे चुलत नातेसंबंध आहे, त्या नातेसंबंधातून सूतक आलं असेल तर त्यांचं 3 दिवस पाळावं, कारण त्यांच्या कर्माशी यांचा काहीही संबंध नाही आहे, अंत्यकर्म करण्याशी. आणि ज्यांचे पणजोबा एक आहेत अशांचं जर का, म्हणजे चुलत नातेसंबंध, तिथून जर का सूतक आलं तर त्यांच्यापासून पुढं सगळ्यांचं 1 दिवस पाळा. हे 1940 साली त्यांनी मांडलेला विचार आहे. तो आज आपण या ठिकाणी प्रामुख्याने तो विषय आपण घेतलेला आहे. मान्य आहे मला, वैचारिक क्रांती एकदम होत नसते, वेळ लागतो त्याला, मनात चलबिचल व्हायला लागते. अरे आपण नाही पाळलं तर काय करायचं, काय होईल, देव कोपेल का? शिरीष, माझे एक चुलत काका, आम्ही सकाळी गणपती बसवला, पूजा झाली आणि 9 वाजता फोन गेले म्हणून. माझे चुलत काका असल्यामुळे मी 3 दिवस पाळलं आणि माझ्या मुलाचे ते चुलत आजोबा झाले म्हणून त्याला म्हटलं तू 1 दिवस पाळ आणि उद्यापासून गणपतीची पूजा कर. नाही तर घरात काय करायचं काय या सगळ्या गोष्टींचं? बरं, त्यांचा काहीच संबंध नाही, गेले अनेक वर्ष संबंध नाही. शेवटी सूतक हे तुमच्या संबंधाशी निगडीत आहे, स्नेहसंबंधाशी निगडीत आहे.
नाहीतर मग पूर्वीच्या काळी दत्तक गेल्यावर दत्तक मातापित्यांचं 10 दिवस पाळायचं आहे आणि ज्यांनी जन्माला घातलं त्यांचं 3 दिवस पाळायचं आहे. त्याचं कारण त्या मुलाचा स्नेहसंबंध हा जनक मातापित्याशी नसून दत्तक मातापित्यांशी आहे. 1 जानेवारीला मुलीचं लग्न झालं आणि 20 जानेवारीला तिचे वडील गेले, तर तिने 3 दिवस पाळायचं आहे. 1 जानेवारीच्या आधी वडील गेले असते तर तिला 10 दिवस पाळावं लागलं असतं, कारण ती त्या घरातली होती. आता ती त्या घरातली झाली, म्हणजे पुन्हा स्नेहसंबंधच आला. मामा जर का भाच्याच्या घरी गेला, मृत झाला, तर त्या भाच्याला 3 दिवस सुतक. मामा जर का दुसऱ्या घरी गेला, दुसऱ्या ठिकाणी गेला, तर भाच्याला 1.5 दिवस. आणि मामा दुसऱ्या गावी जर मृत झाला तर भाच्याला 1 दिवस. हे माझं नाही, हे धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे पूर्वीच्या. मामा भाचे नातेसंबंधात काय फरक पडला आहे? काही नाही. मग कुठं आला फरक? स्नेहसंबंध आणि प्रादेशिक अंतर. ह्याच्यामुळे ही व्यवस्था धर्माला करावी लागली. हा सगळा विचार आपण याच्यामध्ये केला. आज एकेका गावामध्ये एका आडनावाचे बरीच माणसं असतात, त्याला भावकी म्हणतात, आणि कुठलं कार्यच घडत नाही. अनेक गावांमध्ये महिना 1.5 महिना कोणाचं ना ते कोणाचं तरी जन्माला येतं आहे, कुणी जातं आहे. म्हणून मी स्वतः 2 ठिकाणी ह्या अशा प्रकारची पिढी तोडण्याचा, संकोच करण्याचं विधिविधान केलेलं आहे मी. आणि त्या गावातल्या रणपिसे आणि सुतार समाजातल्या सगळ्या लोकांना एकत्र बसून आजपासून तुम्ही हे सगळं त्या ठिकाणी काय केलं, एक विधिविधान केलं. ते विधिविधान मी आत्ता सांगत नाही, पण ते विधिविधान केलं आणि त्यांचं सांगितलं, वधवून घेतलं की तुम्ही सख्यांचं 10 दिवस पाळणार आहात. तुमच्या घरातले सगळे, चुलत घराण्यातनं 3 दिवस आणि चुलतपासून पुढे 1 दिवस, म्हणजे भावकी तिथून पुढे सुरू होते. आज त्या गावामध्ये त्यामुळे ते धार्मिक कृत्य करू शकतात, नाहीतर करताच येत नव्हते त्यांना. बरे गावातल्या सगळ्या लोकांना एका देवळात बोलवून हा विधी केला पाषाणला मी पुण्यात. आणि अशा गोष्टींनी हे करत करत जर का आपण पुढे गेलो तरच ही सगळी व्यवस्था टिकून राहील. मग कलियुगामध्ये आशौच संकोच आवश्यक असं एक लेखन पण केलं. पूर्वीच्या काळी 1000 वर्ष आयुष्य होतं, पुढच्या युगामध्ये ते काय 700 वर्ष झालं असेल, त्याच्या पुढच्या युगामध्ये 500 वर्ष झालं असेल, पुढं 300 झालं, आता ते 100ला आलं. म्हणजे आयुष्यमान हे कमी होत गेलं. त्या आयुष्यमानामध्ये ते 7 पिढ्या बघू शकत होते. आता आम्हाला पणजोबांचं नाव माहीत नसतं. पणजोबांचं नाव घ्या म्हटलं हे करताना तर नाव माहीत नसतं. आता सगळ्यांची सगळी 2च नावं झाली आहेत, नाव आणि आडनाव. मधलं नावच नसतं ना. मोहन धुंडेराज दाते नाही, मोहन दाते असं एवढंच झालेलं आहे ते. मग धुंडेराज लक्ष्मण दाते हे पुढच्या पिढीला कळणार कसं ते? आणि म्हणून या ठिकाणी आशौच संकोच हा जसा आयुर्मानाचा आशौच संकोच झालेला आहे, एकत्र कुटुंब पद्धतीचा संकोचून विभक्त कुटुंब पद्धती झाली. संतांनीसुद्धा आपल्या सगळ्या कर्मांच्या विषयी सांगताना आता तुम्ही नामस्मरणाला महत्त्व द्या. तुम्हाला हे नाही जमलं तर किमान नामस्मरण करा तरी तुम्हाला फल मिळेल. हे संतांनीसुद्धा त्या आपल्या सगळ्या बाबतीत एक संकोच करून आपल्याला तो नामस्मरणाचा उपदेश केलेला आहे. आणि आत्ताच्या काळातसुद्धा ते अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा हा सगळा विचार या सगळ्या पुस्तकात केलेला आहे. मग 10वा 11वा 12वा 13वा या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने करायच्या, आणखीन काय करायच्या. आत्ताच्या काळामध्ये आणखीन एक गोष्ट केली जाते ते म्हणजे देहदान. त्याच्या पाठीमागची संकल्पना ही आता थोडीशी कमी झाली आहे की माझा देह हा अभ्यासासाठी देण्यात यावा, त्याच्यापेक्षाही माझं पुढं काही करावं लागू नये. आणि मग लिहून ठेवतात की माझं देहदान करावं आणि माझं कुठले 10, 11, 12, 13 पुढची श्राद्ध वगैरे काही करू नये. आम्ही या पुस्तकामध्ये असं लिहिलं आहे की जरी असं आईवडिलांनी लिहून ठेवलेलं असलं तरी त्यांचा तो अधिकारच नाही आहे.
कारण त्यांचं कर्म करण्याचा अधिकार मुलाकडे आहे. मग मुलगा काय करतो, वडिलांनी लिहून ठेवलेलं आहे माझं काही करायचं नाही तेवढं बरोबर ऐकतो, बाकीचं काही ऐकलेलं नसतं त्यांनी. लहानपणापासून मोठेपणा लग्न करसपर्यंत आणखीन काहीचपर्यंत आई वडिलांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्यांनी ऐकलेल्या नसतात. एवढी मात्र नक्की ऐकतो. काही आमच्या वडिलांनी सांगितलं, आम्ही तिथं लिहिलं आहे आई वडिलांच्या आज्ञेचं उल्लंघन करून तू अंत्यकर्म करायला पाहिजेस, कारण तो त्यांचा अधिकारच नाही आहे. अहो, कोरोनाच्या काळात ज्यांनी या देहदानाचे फॉर्म भरून दिलेले होते ना, त्यांचं सुद्धा झालं नाही. आणि तो अंत्यकर्म करणारा 14 दिवस क्वारंटाईनमध्ये. त्याला मार्ग द्यावा लागला आम्हाला. आणि हे पुस्तक त्याच्या आधी काढलं आहे आम्ही, आणि नंतर कोरोना आला आहे. तेव्हा काही कारणाने अंत्यकर्म जर झाले नाही तर काय करावं, हा विषय पण याच्यामध्ये आपण दिला. आणि तो कोरोनाच्या काळात अनेकांना उपयोगाला आला. तेव्हा या 21व्या शतकातील कालसंगत आचारधर्मामध्ये घरामध्ये सणवार असताना आपल्या घरातली स्त्री रजस्वाला झाली तर धार्मिक कृत्याचं काय करायचं, एखाद्याचं सूतक आलं तर त्या धार्मिक कृत्याचं काय करायचं. मग पवित्र होण्यासाठी आपल्याकडे काय सांगितलं आहे, गोमूत्र प्राशन करा. अजून आपल्या भागात ठीक आहे, पुण्या मुंबईत कुठं मिळतं गोमूत्र. मग गोमूत्राचा अर्क घ्या, तुळशीचं पान घ्या. आपल्याला पवित्र व्हायला काहीतरी एक माध्यम लागतं. लिंगायतांच्यामध्ये विभूती लावली की पवित्र झाले, तसं आपल्याकडं नाही. आपल्याला काहीतरी माध्यम लागतं. गोमूत्र तरी लागेल, तुळस तरी लागेल, आणखीन काहीतरी लागेल, अर्क लागेल. तेव्हा ते पवित्र व्हा आणि हे पवित्र होऊन तुम्ही धार्मिक कृत्य आपली जपता येईल. अहो, आता रात्री श्रीमंत पूजन करून आले एक गुरुजी, म्हणजे पुस्तक काढायच्या आधीची गोष्ट आहे. रात्री सीमांत पूजन करून आले आणि त्यांनी मला रात्री फोन केला 10, 10:30, 11ला की आल्यावर मला असं कळलं की आमचा चुलत भावाचा काहीतरी सोयर आला आहे किंवा गेला आहे कुणीतरी. उद्या मंगल कार्यालयात कोण जाणार, उद्या सकाळी 7 वाजता मंगल कार्यालयात जाणार कोण, मला तर सूतक आलं आहे. मग त्यावेळेस मी पुरोहितांची कर्मापुरती अशौच निवृत्ती ह्याविषयीचे विचार व्यक्त केले. कर्मापुरती अशौच निवृत्ती, पण ती कल्पना यजमानाला दिली पाहिजे. त्या किंवा असं असं झालं आहे आणि मी दात्यानं विचारलं, दाते म्हणले असं असं करा आणि तुम्ही कार्य करा. ते जर नको म्हणले तर त्यांना सांगायचं मग तुम्ही व्यवस्था करा, कारण मी आत्ता कुठनं करू व्यवस्था. हा विचार कुठनं आला माहीत आहे का, आपल्याकडं धर्मग्रंथामध्ये वैद्याला अशौच नाही, त्याच्या कर्मापुरतं. जर वैद्याला सूतक आहे मी तुझी नाडी बघणार नाही असं करून चालेल का, किंवा त्याला सूतक आहे मी तुझी नाडी बघणार नाही असं करूनही चालणार नाही. त्यामुळे वैद्याला त्याच्या कर्मापुरतं सूतक नाही. सेवा जो करतो त्याला सेवा करण्यापुरतं सूतक नाही, हे आपल्याकडे स्मृतिग्रंथांमध्ये दिलेलं आहे. म्हणून त्यांनी घरातली पूजा करायची का तर नाही करायची, पण त्याला सेवा करायची आहे ना तर ते सेवेपुरतं सूतक नाही. आपण विचारही करत नाही हो या अनेक गोष्टींचा. फळ विकणार आहेत, भाजी विकणार आहेत, हार विकणार आहेत, माहीत आहे का आपल्याला त्यांना सूतक आहे का नाही ते. म्हणून अशा प्रकारे या सगळ्याचा जे पूर्वीच्या काळी दिलेलं आहे त्याला मॉडिफिकेशन करून आपण ते दिलेलं आहे. फार पूर्वीच्या काळी जेव्हा मुलगी लहान होती वयाने, तेव्हासुद्धा धर्मशास्त्रामध्ये असं दिलं आहे की विवाहाच्या दिवशी जर का ती रजस्वला झाली, दिवशी बरं का, तर श्रीपूजनादी शांती करून तिला सचैल स्नान घालून श्रीपूजन शांती करून विवाह कार्य करावं. दिला ना मार्ग शेवटी त्याने. आता शक्य आहे का, आता रजस्वला होण्याच्या आधी लग्नच होत नाहीत, मग ते कधीही येऊ शकते. तुमचं 6 महिने वर्षभर आधी लग्न ठरलेलं आहे, मग त्याला मॉडिफाय केलं आम्ही की लग्नाच्या आधी 5 दिवसापर्यंत जर का तिची पाळी आली तर तुम्ही श्रीपूजन आधी शांती करा आणि पुढची सगळी देवब्राह्मण ग्रहमग सीमांत पूजन या सगळ्या गोष्टी करा. आता हे दिलेलं नाही आहे, पण त्याला मॉडिफाय करावं लागलं. हा सगळा विचार हे करत असताना आज कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, बायका कीर्तन करतात,
जन्माची कीर्तनाचे तर वर्षानुवर्ष ठरलेलं आहे. ज्योतिष अधिवेशन घेतात, तिथं दीपप्रज्वलन करायचं असतं, ते कार्यक्रम आधी ठरलेले असतात. हे सगळं आलं कुठनं? तरी मला विचारल्या गेलेल्या शंकांमधनं आलेलं आहे. अरे मग याची व्यवस्था लावली पाहिजे ना. तुम्हाला जन्माच्या कीर्तनाला दुसऱ्या ऐन वेळेला मिळणार नाही कोणी. मग तुम्ही पवित्र व्हा, शुद्ध व्हा आणि त्या गोष्टी करा. तुमच्या त्या सेवा आहे, त्या सेवेपुरते तुम्ही निवृत्त व्हा, नाहीतर सगळ्यांचा खोळंबा होईल. एकदा भागवत सांगणाऱ्यांनी मला विचारलं, 5,000 लोक जमलेत आणि माझा चुलत काका गेलेत, मोहनराव मी काय करू? म्हटलं हा वाघयज्ञ आहे आणि यज्ञाच्या बाबतीमध्ये हे आपल्याला नियम अशा प्रकारचे दिलेले आहेत. आणि वाघयज्ञ हा शब्द संत ज्ञानेश्वरांचा आहे. तेव्हा तुम्ही त्या पद्धतीने करा. आणि तुम्ही स्वतः कुणाकडनं पूजन करून घेऊ नका. तुम्ही त्याच्यावरचं भागवताचं प्रवचन करू शकता. नाहीतर एवढा मोठा पेंडॉल टाकला आहे, 5,000 लोक आलेले आहेत, सगळं झालेलं आहे आणि ह्यांना चुलत भावाचं. ह्या सगळ्या गोष्टी आत्ता काळाच्या ओघात आपल्याला पूर्वीचेच नियम पाळून शक्य होणार नाही आहे. आता सुतक पाळतो म्हणजे काय करतो आपण? मुळात सुतक पाळायचं कसं ते सांगतो. ज्या काळी सांगितलेलं आहे त्या काळी, की त्या 10 दिवसामध्ये तुम्ही मऊ गादीवर झोपायचं नाही. कांबळं, सतरंजी याच्यावर झोपायचं. दुसऱ्याकडनं स्वयंपाक करून घेऊन तुम्ही त्यांच्या हातचं खायचं, पाणी पण त्यांनी द्यायचं. तुम्हाला सुतक असल्यामुळे तुम्ही समाजात जायचं नाही, कारण तो अस्पर्शाचा दोष तुम्हाला येणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या 10 दिवसामध्ये दुसऱ्या कोणाकडनं तरी देवपूजा करून घ्यायची आहे. आता आम्ही सुतक पाळतो म्हणजे फक्त देवपूजा करत नाही, बाकी सगळं करतो. मागचे जे नियम आहेत ना, त्या नियमांचा अभ्यास पण झाला याच्यामुळं. आत्ता होत आहे का तसं? होत नाही. मग त्याला मॉडिफाय करायला पाहिजे. आणि मग सुतकच तुम्ही कमी करा ना. जिथं ज्यांचा अंत्यकर्माशी संबंध आहे त्यांना 10 दिवस पाळू दे. ज्यांचा स्नेहसंबंध सख्खे आहे, एका रक्ताचे आहेत, एका आईवडिलांचे आहेत, ज्यांचा अंत्यकर्माशी संबंध नाही त्यांनी 3 दिवस 1 दिवसावर या, तरच ही व्यवस्था होऊ शकते. आणि ही वैचारिक क्रांती करून घ्यायला फार वेळ लागेल. त्या नवा हिंदू धर्मामध्ये एक गोष्ट सांगतो, की त्या दिवेकर शास्त्रींना मारायला लोक आले होते मिरजेमध्ये, की तुम्ही हे काय चालवलं आहे म्हणून त्या काळामध्ये. तेव्हा संघाच्या स्वयंसेवकांनी त्यांना रोखलं होतं. संघाच्या स्वयंसेवकांनी त्या मारणाऱ्यांना रोखलं होतं. आताचा तर काळ इतका बदलला आहे. मग आम्हाला विचारतात, नाही नाही हे तुमचं काय म्हणजे आम्हाला पटत नाही, हे तुम्ही याला काय हे केलेलं नाही आहे. मी त्यांना म्हणतो असं की हे पुस्तक 21 विद्वानांनी एकत्र येऊन केलेलं आहे. हे एकट्या मोहनदातेंचं नाही आहे. बरं ते विद्वान कोण आहेत त्याची यादी याच्यामध्ये दिली आहे, त्यांचा अभ्यास याच्यामध्ये दिलेला आहे, त्यांचं अध्ययन काय झालं आहे ते दिलेलं आहे. या सगळ्या विद्वानांनी एकत्र येऊन ते पुस्तक केलेलं आहे. त्याच्यामध्ये काहीतरी विचार केला असेल की नाही. हे बरोबर नाही म्हणायला काही लागत नाही हो, पण हे योग्य केलं आहे म्हणायला पुस्तक वाचावं लागतं. तेव्हा ते पुस्तक वाचा, माझी प्रस्तावना वाचा, आणि त्यातूनही जर तुम्हाला हे पटलं नाही तर हे पुस्तक तुमच्यासाठी नाहीच आहे, तुमच्या नातवासाठी असं समजा. कारण शेवटी त्याने समजून घ्यायचं नसलं तर त्याच्याशी वाद घालण्यात उपयोग नाही. परवा आमच्या एका ग्रुपवर असं झालं, प्रमाण द्या अमुक गोष्टीला. म्हणलं प्रत्येक गोष्टीला नाही प्रमाण मिळणार. म्हणलं मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, एकादशीला चहा चालतो याला प्रमाण द्या. चालत नाही ह्यालाही प्रमाण द्या, किंवा चालतो ह्यालाही प्रमाण द्या. कुठलं एक दिलं तरी दुसरं सिद्ध होतं. तुम्हाला माहीत आहे एकादशीला चहा चालत नाही, हे सप्रमाण तुम्हाला माहीत आहे, पण तुम्ही एकादशीला चहा चालतो असं म्हणून तुम्ही उपवासाच्या दिवशी चहा पिता. करता ना हे प्रमाण काय आम्हाला पण विचारता येतील, कितीतरी प्रमाणे विचारता येतील की तुम्ही का असं वागताय म्हणून. तेव्हा एक बोट माझ्याकडं करत असताना 4 बोटं तुमच्याकडं होतात हे पण लक्षात घेतलं पाहिजे विचारणाऱ्याने. जिज्ञासा म्हणून विचारणं वेगळं आणि अडवणूक म्हणून विचारणं वेगळं. या सगळ्या गोष्टीचा उहापोह याच्यामध्ये केला आहे.
आणि शेवटी मी असं सांगितलं की हे सगळे करणारे आकंठ कर्मकांडात बुडालेले लोक आहेत. यांच्यातली नावं आणि त्यांचा परिचय बघितला ना की खरोखर तुम्ही हे करून जाल. या सगळ्यांनी मिळून ते केलेलं आहे. आणि त्यातूनही ज्यांना 10 दिवस पाळायचं आहे तेही लिहिलं आहे मी की पाळा की, मग नीट पाळा, व्यवस्थित पाळा. ते तर होणार नाही. फक्त काय करणार, देवपूजा करणार नाही, बाकी सगळं चालू आहे. टी व्ही बघणं चालू आहे, बाहेर जेवायला जाणं चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहेत. मग अशा वेळेस आपण काय नेमकं स्वीकारलं पाहिजे, काय नाही, कोणता विचार स्वीकारला पाहिजे, याचाही आपण सर्वांगीण विचार करावा. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी पुस्तक घ्यावं. थोड्याशा प्रति कमी आणल्या गेल्या आहेत. 180 रुपयाचं पुस्तक आज या ठिकाणी 150 रुपयाला आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो आहे. आणि जर का काही शंका असतीलच, कारण शंका संपत नाहीत, कापूस कोंड्याची गोष्ट आहे ती, त्या संपत नसतात. तेव्हा माझा नंबर मी सांगतो. धार्मिक शंका असेल तर आपण कधीही मला फोन करा, मी तुमचं समाधान करण्याचा प्रयत्न करेन. नंबर लिहून घ्या. 9822659771. 9822659771. जवळजवळ 1.5 तास झाला माझे विचार आपण शांतपणाने ऐकलेत. थोड्याशा काही गमतीच्या गोष्टी करतच मी ते सांगितलं. तेव्हा आपण या ठिकाणी आलात, अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलात. या संयोजकांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि या आजच्या या 151व्या व्याख्यानमालेला आणि यांच्या पुढच्या व्याख्यानमालेला दाते पंचांगकर्ते यांच्यातर्फे शुभेच्छा देतो. धन्यवाद. घेऊया. एक 10 मिनटं आपण प्रश्नोत्तर करायचे आहेत. नेमके प्रश्न विचारा, म्हणजे आपल्याला उत्तर समर्पक मिळतील. हॅलो. स्मशानामध्ये अग्निसंस्कार न करता आता हल्ली इलेक्ट्रिक वाहिनीमध्ये प्रेत जाळण्याची जी प्रथा चालू आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? सध्याच्या काळामध्ये ती व्यवस्था म्हणून स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही आहे. पण आपल्याकडं जर का मंत्राग्नी होऊ शकला नाही त्या देहावर, तर त्यांच्या अस्थींवर करण्याची एक आपल्याकडं सवलत दिलेली आहे. त्यामुळं ते अस्थींवर आपल्याला ते अस्थी मिळतात आपल्याला की ज्यांचा मंत्राग्नी झालेला नाही आहे, तर त्या अस्थींवर आपल्याला पुढचे 9, 10, 11, 12, 13 हे दिवस करता येतात. आणि समजा देहच मिळाला नाही किंवा काही झालं नाही तर त्याला आपल्याला पलाश दाह विधी पण सांगितलेला आहे. तेव्हा अशा संकटप्रसंगी ABCD आपल्याकडे सुद्धा प्रत्येक कर्मासाठी दिलेली आहे. त्यामुळे विद्युत दाहिनी जर का करत असतील तर ती व्यवस्था म्हणून स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही आहे काही. आता या निमित्ताने सांगतो, परदेशामध्ये एखादी व्यक्ती गेली तर त्याचा नंबर 15 दिवसांनी लागतो. म्हणजे आम्हाला विचारतात की अहो 15 दिवसांनी 10-12 दिवसांनी त्यांचा तिथं अग्निदाह होणार आहे, तर बाकीच्यांनी सुतक किती दिवस पाळायचं? म्हटलं फक्त कर्त्यांनी तितके दिवस पुढचं पाळायचं, बाकीच्यांनी पाळायचं काही कारण नाही. त्यांचे जे दिवस सांगितलेले 3 दिवस 10 दिवस ते होऊन गेले की संपलं. आता तिथं जर का ती व्यवस्था आहे त्याला आम्ही काही करू शकत नाही, व्यवस्थेत बदल करू शकत नाही. पण आपल्याकडं अतिक्रांता शौच म्हणून सांगितलेलं आहे की जेव्हा एखादी वार्ता नंतरच कळते इतक्या दिवसानंतर, तेव्हा अतिक्रांता शौच हे फक्त कर्त्याला सांगितलेलं आहे, बाकी चुलत घराण्याला कोणाला सांगितलेलं नाही आहे. तेव्हा या व्यवस्था आपल्याकडे दिलेल्या आहेत धर्मशास्त्रामध्ये.
माझी एक शंका आहे. अवयवदानाबद्दल तुम्ही जे मगाशी म्हणालात, मी असं म्हणजे ऐकलं होतं, समजूत येत अशा की जो अवयव आपण दान केला आहे तो पुढच्या जन्मात आपल्याला मिळत नाही. म्हणजे नेत्रदान केलं असेल तर पुढचा जन्म आंधळा माणसाचा मिळू शकतो. तर ह्याबद्दल शास्त्रामध्ये काय सांगितलं आहे? नाही, मुळात शास्त्रामध्ये असं अवयवदान ही संकल्पनाच नाही आहे. त्यामुळे त्याच्यावरचं सोल्युशन किंवा म्हणून ते तसं घडणार आहे याचीसुद्धा उहापोह त्या शास्त्रामध्ये केलेलं नाही आहे. अव्यंगाच्या बाबतीत आहे, जो जन्मापासून अव्यंग आहे याच्या बाबतीत आहे त्या ठिकाणी, किंवा काही गोष्टी ॲक्सिडेंटमध्ये झाल्या असतील तर, पण दानाच्या संकल्पात त्या नाही आहेत. आणि त्या ठिकाणी त्यांना अशा वेळेस अपघाती मृत्यू झाला किंवा काही झालं तर त्या ठिकाणी नारायण बली हा विधी करून मग त्यांचं कर्म करायला सांगितलेलं आहे, की त्याचा दोष निवारणार्थ म्हणून. बरोबर आहे. पावित्र्याच्या संकल्पनेतून ती व्यवस्था केलेली आहे की तिला अपवित्र केलं की तिला विश्रांती मिळावी. अपवित्र केलं की तिने काही करायचं नाही आहे, तिला विश्रांती मिळावी हा त्यातला मुख्य हेतू आहे. आणि त्या विश्रांतीमध्ये आमच्या सगळ्या या चर्चेतनं आलेल्या गोष्टी की तिने 3 दिवस स्नान पण करायचं नाही आहे. आता शक्य आहे का? मग ती 4थ्या दिवशी तिने स्नान करणं ही त्यातली व्यवस्था आहे. आणि आता आम्ही रोजच स्नान करतो आहे. मग आपल्याकडं काही काही वेळेस सांगितलं आहे की फारच धर्मसंकट असेल आणखीन काही असेल तर सहस्त्रधारांनी तिला अभिषेक करावा. आणि मग ह्या सगळ्या व्यवस्था काहीतरी करायला सांगायचं. मग त्या आमच्याकडच्या विदुषी होत्या दोघी तिघी, त्या बायका म्हणल्या आम्ही काय शॉवर खालीच करतो म्हणल्या. ते म्हणजे सहस्त्रधारा म्हणजे वर जाळी धरायची आपली पूर्वीची चालण्याची, आणि त्याच्यातनं पाणी ओतायचं. म्हणजे तिच्या डोक्यावरच्या सहस्त्रधारा आल्या आणि मग तिला हे करायला हरकत नाही असं काहीतरी काही आपत्कालीन प्रसंगी सांगितलेले व्यवस्था आहेत. त्यामुळे आम्ही रोज शॉवर खालीच करतो म्हणले. गमतीचा भाग सोडून द्या, पण ह्या व्यवस्था धर्मशास्त्रामध्ये दिलेल्या आहेत, पण त्या पावित्र्याच्या संकल्पनेतून दिल्या आहेत, शारीरिक आरोग्यासाठी म्हणून दिलेल्या आहेत. पण आता आपण बघतो की ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेच त्याचा विचार न करताना ऑलिम्पिक आहे, महिनाभर चालतं आहे, या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणखीन कुठे क्रिकेट खेळायला जातात, अनेक गोष्टी आहेत. सर्व शिक्षिका त्यांना उभारूनच शिकवायचं आहे, त्यांनी बसून शिकवायचं नाही आहे. मग त्या 4 दिवसामध्ये त्यांनाही त्रास होत असणारच आहे. पण शेवटी अर्थस्य पुरुषोद असा, त्यासाठी त्या गोष्टी केल्या जातात. म्हणून आम्ही त्याच्यामध्ये असं लिहिलं की गोळ्या खाऊन आरोग्य बिघडू नका, गोमूत्र पाहून पवित्र राखा, पण गोळ्या घेऊ नका हे सांगितलं. तुम्हाला गोळ्या का घेता तुम्ही? तर तो दोष वाढतो ना उलटं ओटीपोटीमध्ये, त्याचं निराकरण होत नाही आहे. मग गोळ्या घेऊ नका, मग त्याविषयी गोमूत्र प्या 1 चमचाभर आणि पावित्र राखा. कारण पावित्र्याच्या संकल्पनेतून मासिक धर्माचं पालन सांगितलेलं आहे. म्हणजे ती इतकं आहे की ती जर का रजस्वला असेल आणि घरातले जर का आपले सासरे गेले तर त्यांनी नमस्कारसुद्धा करायचा नाही आहे सासऱ्यांना. इतकी तिला हे केलेलं आहे की नाही अजिबात नाही, हे झालेलं असलं तरी तू इकडे यायचं नाही. इतकं काटेकोरपणाने त्या गोष्टी, म्हणजे त्यांनी वेणी घालायची नाही, दात घासायचे नाही, 3 दिवस आंघोळ करायचे नाही, असल्या सगळ्या नियमातसुद्धा इतकं हे बसवलेलं होतं, त्याचंही आश्चर्य वाटतं. पण विश्रांती आणि पावित्र्य यांचा मात्र निश्चितपणाने संबंध त्या ठिकाणी जोडलेला गेलेला आहे. आणि हे सगळ्यांना माहीत असलेल्या लेडी डॉक्टरसुद्धा आहेत, पण त्या जातात ना दवाखान्यात, सगळ्या गोष्टी करतात. तेव्हा तो व्यवस्था म्हणून एक भाग वेगळा आणि धार्मिक व्यवस्था एक भाग वेगळा. मग होतं काय, इकडं काही पाळत नाही, मी बँकेत कामाला जाणार आणि घरी आल्यावर मी आज माझ्याकडे उत्सव आहे तर मी पूजा कशी करायची असा प्रश्न निर्माण होतो. घरात करणारी तीच आहे, तिच्या हातचं खायचं नाही असं आपल्याकडे धार्मिक नियम आहेत, पण तिच्याच हातचं खाल्लं जातं कारण दुसरं घरात करणारं कोणी नाही आहे. मग अशा वेळेस त्या नवऱ्याने काय करायचं,
उद्या पूजा करायची का नाही उत्सवाची, त्याची व्यवस्था या पुस्तकामध्ये दिलेली आहे. तर ते केलं पाहिजे. होय ना. हां, इथं पाठवू. मग मी तसं तिथलं बोलतो म्हणजे लोकांना देता येईल. राहू दे. काय कधी जेव्हा काय माझे मावस भाऊ आहे तिथं कधी हे करतात. पुस्तकं थोडी कमी पडली आहेत. एक गठ्ठा चुकून आणायचा राहिला. मी काय करतो, एक 50 पुस्तकं आपल्या या पत्त्यावर इकडं मी गेल्यानंतर एक 7-8 दिवसात पाठवून देतो. आपण कधी या आपल्या काय म्हणतात त्याला विद्यार्थी संघाकडून, मिरज विद्यार्थी संघाकडून आपण ती घ्या. त्याच ह्याच्यामध्ये मिळतील. 150 रुपयालाच मिळेल. बाकीचं त्याच्यामध्ये काही नाही. आणि समजा त्यातून काही राहिले तर इथं माझे मावस भाऊ आहेत, त्यांच्याकडनं मी परतही घेऊ शकतो कधी. पण पुस्तकं एक 8-10 दिवसामध्ये इथं मी पाठवायची व्यवस्था करतो. आणि ज्यांना काही अगदी नाव नोंदवून नंबर द्यायचा असेल तर ते आल्यावर ते तुम्हाला कळवतील पण की बाबा पुस्तक आलेलं आहे, तुम्ही घेऊन जावं म्हणून. मला वाटतं थांबूया आता. काय काही सगळ्यांना ऐकू गेले पाहिजे. कुटुंबात कोणीच उरलेलं नाही आहे. अशा वेळेला त्या कुटुंबाच्या नित्यपूजेत असलेले देवाच्या मूर्ती, फोटो, टाक याचं काय करायचं? छान प्रश्न आहे. नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. ह्या सगळ्याचा विचार आम्ही करत होतो. काय करायचं, काय करायचं, काय करायचं. मग काही वर्षांपूर्वी मी असं उत्तर देत होतो की एखाद्या व्यक्तीच्या घरी पुढं कुणी नाही आहे किंवा ती मुलं ते घ्यायला तयार नाही आहेत असं आपण धरू. देवांचं हे काय करायचं ते. पण त्यातही मी पुन्हा बदल केला. काय सांगत होतो तेही सांगतो आणि काय बदल केला हे पण सांगतो. मी त्यांना असं सांगत होतो एक 8-10 वर्षापूर्वी की ते समजा काय एक वडीलच फक्त आहेत किंवा फक्त आईच जिवंत आहे आणि मुलगा हा दुसरीकडं राहतो आहे आणि ते गेले आणि तो आला. त्या घरातल्या फ्रीजचं, कपाटाचं, पलंगाचं, गाद्या उशा, भांडीकुंडी, टी व्ही यांचं तो काय करणार आहे? त्याचा विनियोग कसा करणार आहे? त्यांनी ह्या बाबतीतला विचार त्यावेळेस करावा. कारण ते जर का तू वारसदार आहेस त्यांचा तर तो याचा पण तू वारसदार आहेस. पण वारसदारामध्ये तो काय करतो की ते दुसऱ्याला देऊ शकतो पण देव देऊ शकत नाही. तिथं अडती गाडी. म्हणून मग गेल्या वर्षीच्या पंचांगात पान नंबर 25वर आपण याच्याविषयीची व्यवस्था दिली की घरातले फक्त जे म्हणजे जास्तीचे देव 3 गणपती पूजले काय, 1 गणपती पूजला काय, एकच आहे. 2 बाळकृष्ण पूजले काय आणि 1 बाळकृष्ण पूजला काय. तेव्हा एक पंचायतनामधली एक मूर्ती आपल्या देवघरात ठेवा पूजेला. काय समजा टाक असेल, आणखीन काही असेल, विष्णू स्वरूप, महादेव स्वरूप, गणपती स्वरूप, गणपतीला वेगळं काही येत नाही, गणपती देतो, देवी स्वरूप असे जे आहेत तेवढे ते ठेवा. बाकीचे जास्तीचे देव त्यांचं काय करायचं याची व्यवस्था गेल्या वर्षीच्या पंचांगात पान 25वर दिलेली आहे. आणि ती व्यवस्था करताना त्यांचं विसर्जनाची आपण व्यवस्था करायची आणि ते विसर्जित झालेले देव त्या विधिवत म्हणून एक संस्था आहे त्यांच्याकडे आपण ते पोस्ट करायचे. किंवा तुमच्या गावामध्ये जर का ते कुणी घेणारं असेल तर त्याला द्या. त्याच्या बदल्यात देवाचं एखादं उपकरण घ्या. मग तामण असेल, घंटा असेल, निरंजन असेल, नैवेद्याला वाटी असेल, त्यातलं काही घ्या किंवा काही घेऊ नका. त्यांनी समजा पैसे नाही दिले तरी चालेल, पैसे दिलेच मोडीत घालून तर ते पैसे कुठल्या तरी देवाच्या ठिकाणी अर्पण करा. इतके प्रकार या पद्धतीमध्ये आपल्याला करावे लागतील. त्यामुळं जास्तीचे देव हे तुम्ही एकतर अशा पद्धतीने कमी करा. तुमचा प्रश्न असा की पुढं कुणीच नाही आहे तर त्याचा कुणीतरी वारस असतो, कुणीतरी असतो. कारण त्याशिवाय त्याच्या पुढच्या गोष्टींची वहिवाट लावूच शकत नाही. तर तो जो कोण आहे ना त्याला ही व्यवस्था सांगायची की ठीक आहे तू फ्रीज कुणाला तरी देऊन टाक, हे कुणाला तरी देऊन टाक, पण देव कुणाला देणार? तर त्या विधिवत संस्थेला द्या
ती विधिवत संस्था त्याचं त्या पद्धतीनं करते आणि घरातली आपण उत्तर पूजा जशी करतो तशी उत्तर पूजा त्या देवतांची करून आपण त्यांचं विधिवत विसर्जन करू शकतो. पंचांग तुम्ही करता आणि आपण पाडव्या दिवशी ते पूजन करतो. आता नवीन पिढीचं म्हणणं काय आहे, काल निर्णय कॅलेंडर आहे ना, पंचांगाची काय आवश्यकता आहे एवढ्या बाबतीत एक 2-4 मिनिटात निवेदन व्हावं अशा अपेक्षा आहे. बरोबर आहे प्रश्न की पुढच्या काळामध्ये पंचांगाचं महत्त्व अबाधित राहणार का, असा त्याला आपण एक प्रश्नचिन्ह करू. तर निश्चित राहणार. कारण कॅलेंडर हे कुणीही करू शकतो. साताच्या पाड्यामध्ये कॅलेंडर कुणीही करू शकतो. आज तारीख 7 मे गुरुवार आहे, 14 मेला गुरुवार आहे, 21 मेला गुरुवार आहे, 28 मेला गुरुवार आहे. कुणीही करू शकतो. ज्याला लीप इयरची संकल्पना आहे तोही ते करू शकतो. मग पूर्वीच्या काळी आठवत असेल तर बघा की अर्ध्या किलो चहावर एका नटाचं किंवा नटीचं कॅलेंडर भेट मिळायचं आणि त्याच्या खाली एक 6 पानाचं खाली पट्टी असलेलं कॅलेंडर असायचं. पुढे साळगावकरांनी काय केलं, साधारण 70-72 साली काल निर्णय काढलं आणि मग त्याच्यामध्ये तिथी, नक्षत्र, गौरी कधी, गणपती कधी, दसरा कधी, हे सगळ्याचा अंतर्भाव केला. जर नुसतं इंग्रजी कॅलेंडर आपण घ्यायचं ठरवलं तर आत्ताच्या काळामध्ये कुणी घेणार नाही. कारण आम्हाला याच्यामध्ये पाहिजे एकादशी कधी आहे, संकष्टी कधी आहे, गौरी गणपती कधी आहेत, हे सगळं त्या कॅलेंडरमध्ये असेल तरच आम्ही ते घेतो. जर फक्त इंग्रजी कॅलेंडर घेतलं तर 2च सुट्ट्या येतील, 25 डिसेंबर आणि गुड फ्रायडे. पण ह्या कॅलेंडरमध्ये पंचांगाचा समावेश केल्यामुळं आपण ही कॅलेंडर्स घेतो आहे. आणि म्हणून त्या कॅलेंडरमध्ये जरी पंचांग असलं आणि कॅलेंडर हे जरी आपल्याला समोर दिसत असलं तरी त्यातला हृदय जे आहे ते पंचांग आहे आणि हेडलाईन जी आहे ते कॅलेंडर आहे. त्यामुळे हेडलाईन कॅलेंडर जरी असले ते हार्टलाईन पंचांग आहे. त्या पंचांगा आणि कॅलेंडर सांगू शकत नाही की पुढल्या वर्षी अक्षय तृतीया कधी आहे. आपण काय म्हणतो, पुढल्या वर्षी पाडवा कधी आहे किंवा यावर्षी आपण म्हणू 19 मार्चला आहे. सांगताना आपण 19 मार्चला असं सांगतो, पण कॅलेंडर सांगत नाही की 19 मार्चला पाडवा आहे म्हणून. पाडवा कधी आहे सांगण्याचं काम पंचांगाचं आहे. त्याचं रूप बदललेलंही आहे. आता आम्ही चैत्र ते फाल्गुन काढत होतो, आता आम्ही जानेवारी ते डिसेंबर पण काढतो. रूप बदलेल. मोबाईलमध्ये पंचांग येतं आहे. उलट आता शिरीष पंचांग वाचणारा वर्ग वाढला आहे मोबाईलमुळं. कारण प्रत्येकजण मोबाईलमध्ये उघडलं की त्याला कुठल्याना तरी कुठल्या ग्रुपवर आजचं पंचांग येतंच. त्यामुळे पंचांग हा आपल्या भारतीय संस्कृतीचा गाभा आहे आणि तो राहणार आहे. या निमित्ताने अजून एक सांगतो गोष्ट की 15व्या शतकामध्ये हे सौर कॅलेंडरचा मेळ आपल्या या सगळ्या चक्राशी जमत नव्हता. म्हणून त्या राजाने पोपने 11 दिवस कमी केले. 11 दिवस कमी करून 11 ऑक्टोबरला असताना 1 ऑक्टोबर डिक्लेअर केलं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे पुढं आपल्याला करावं लागू नये म्हणून त्यांनी इसवी सणाला 4 भाग जाणाऱ्या वर्षाला लीप इयर केलं. म्हणून 4 भाग जाणारं वर्ष हे 29 फेब्रुवारीचं येतं. पुढं त्यांच्या लक्षात आलं की अजून काही सेकंदांचा फरक याच्यामध्ये शिल्लक राहतो आहे. म्हणून त्यांनी त्यात बदल असा केला की ज्या इसवी सणाला 400 भाग जाईल ते लीप इयर असेल, 4 भाग जाऊन चालणार नाही. म्हणून 2000 इसवी सणाला 400 भाग गेला, पण इसवी सन 2100ला 400 भाग जात नाही म्हणून ते लीप इयर असणार नाही. 2100, 2200 आणि 2300 हे 4 भाग जाऊनसुद्धा ते फेब्रुवारीचे 29 दिवस असणार नाहीत. कारण हे सगळं त्यांना या सूर्याच्या गतीशी त्यांना ते जोडायचं होतं. आणि मग आपलं जे पंचांगाचं वर्ष आहे ते 354 दिवसांचं आहे, चैत्र ते फाल्गुन, सूर्य आणि चंद्रावर आधारित. 11 दिवस दरवर्षी कमी पडतात. जर का आपण तसे कमी कमी करत गेलो तर आमचे चातुर्मासातले सण हे मे महिन्यात येतील, पण तसं घडत नाही. मग काय होतं
दर 3 वर्षाने अधिक महिना येतो. त्या अधिक महिन्याची काय व्यवस्था आहे ती पण याच्यामध्ये दिलेली आहे. दर 3 वर्षांनी अधिक महिना येतो आणि ते 30 दिवस भरून काढले जातात आणि पुन्हा आमचे सगळं ऋतुचक्राशी निगडीत सगळ्या गोष्टी राहतात. हेच मुसलमानांच्या बाबतीत होत नाही, कारण त्यांचंही 354 दिवसांचं वर्ष आहे, पण त्यांच्याकडे अधिक महिन्याची संकल्पना नाही, गणितीय संकल्पना आहे ही, ती नाही आहे. त्यामुळे त्यांचे दर 3 वर्षांनी त्यांचा सण 1 महिना आधी येतो. म्हणजे आपल्याकडं शंकराचार्यांची जयंती वैशाख शुद्ध पंचमीला असेल, तसे त्यांची मोहम्मद पैगंबर जयंती ही दर 3 वर्षांनी 1 महिना अलीकडे येत जाणार आहे. रोजे, उपवास, आपली व्रतं वैकल्य उपवासाची हे सगळी पावसाळ्याच्या काळात चातुर्मासातच येणार. त्यांचे तसे घडत नाहीत. त्यांचे कधी उन्हाळ्यात येतील, कधी हिवाळ्यात येतील, कधी पावसाळ्यात येतील, कारण त्यांच्याकडे अधिक मासाची रचना नाही आहे. आणि आता अधिक मास हे 17 मे ते 15 जून यावर्षी अधिक ज्येष्ठ महिना आहे, तोही आपल्याकडे आत्ता येतो आहे. आणि मग या सगळ्या अधिक मासाची संकल्पना घेऊन ऋतुचक्राशी सांगड घालून आपल्या सगळ्या सणव्रतांची व्यवस्था या पंचांगाच्या माध्यमातून केलेली आहे. कॅलेंडरमध्ये ही व्यवस्था होऊ शकत नाही. त्यामुळे कॅलेंडर जरी आपण वापरत असलो तरी पण पंचांगाचं महत्त्व अबाधित राहणार आहे. आणखीन एका गोष्टीने, आज 1 जानेवारी आहे किंवा आज 25 डिसेंबर आहे, या शुभमुहूर्तावर गाड्या खरेदी करा, सोनं खरेदी करा असं कुठेही जाहिरात बघत नाही आपण. आज अक्षय तृतीया आहे, आज गुढीपाडवा आहे, आज गुरुपुष्यामृत योग आहे. ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्या भारतातला इकॉनॉमीचा टर्नओव्हर किती कोट्यावधीने होतो हे केवळ पंचांगावर अवलंबून आहे. हे लक्षात येत नाही आपल्याला. कुठल्याही गावाच्या वाऱ्या जर का नीट भरल्या, जत्रा यात्रा, तर त्या गावाची इकॉनॉमी सांभाळली जाते. पंढरपूरच्या 4 वाऱ्या नीट भरल्या तर पंढरपूरची इकॉनॉमी सांभाळली जाते. आणि त्या सगळ्या जत्रा यात्रा या सगळ्या तिथीवर अवलंबून आहेत, तारखेवर नाहीत. आणि त्यामुळे पंचांग हा एक प्रकारे भारतीय संस्कृती आणि आर्थिकसुद्धा जी काही उलाढाल आहे त्याचा तो गाभा आहे. नमस्कार. आजच्या या व्याख्यान सभेमध्ये आभाराचे काम मी करून देत आहे. आम्ही कधी आमच्या आईवडिलांना प्रश्नच नाही विचारले असं म्हणणारी आमची आधीची पिढी आणि आम्ही हे सगळं का करायचं असं म्हणणारी आमची पिढी, ह्या दोन्हीला मला वाटतं आहे सरांच्या व्याख्यानामधून उत्तरं मिळाली आहेत. याबद्दल मी माननीय श्री मोहन दाते सरांचे आभार मानते. सर्व श्रोत्यांच्या शिवाय व्याख्यान पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे उपस्थित सर्व श्रोत्यांचे आभार मानते. उद्याचं व्याख्यान पुष्प 7वे, शुक्रवार दिनांक 8 मे, कैलासवासी शिवराम हरी पटवर्धन, शालिनी शिवराम पटवर्धन व कॅप्टन गणराज शिवराम पटवर्धन, कैलासवासी नारायण चिंतामणी चिपळूणकर, सौ ज्योत्स्ना नारायण चिपळूणकर व अनिल नारायण चिपळूणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ. वक्ते आहेत माननीय श्रीयुत संकल्प गुर्जर, पुणे. विषय आहे युद्धमय जगात भारत. व्याख्यान वेळेत सुरू होईल. सर्वांनी वेळेत उपस्थित राहा. धन्यवाद.